हॅलो हा स्वाती मॅडम सांगा, कुठे तुम्हाला दिसलं ते? सर, मंथलीचं फेअर व्हॅल्यू गॅप घेतलं होतं. मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे? बेरिश की बुलिश? बेरिश वाला. बेरिश वाला मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप कुठे आहे बघा जरा. हा आहे ना बघा, ग्रीन. तर ते ग्रीन आणि हा ग्रीन इथे ब्लॅक. हा हा मग इथे कुठे प्राइस आले अजून? नंतर 4 आवरला. 4 आवरला नाही, हा मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप. हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा कॅन्डलमुळे तयार झालेला आहे. ही कॅन्डल अजून क्लोज झालेली नाही, लक्षात घ्या. कुठं अहो दादा, हा फेअर व्हॅल्यू गॅप तयार होण्यासाठी 1 नंबर कॅन्डल ही, 2 नंबर ही, 3 नंबर कॅन्डल अजून क्लोज झालेली नाही. 3 नंबर कॅन्डल जर ह्याच्या कॅन्डलच्या वरती जाऊन क्लोज झाली तर 7 दिवसात. स्वाती मॅडम सांगा, ही जर कॅन्डल ह्यांच्या वरती जाऊन क्लोज झाली तर तिथं फेअर व्हॅल्यू गॅप तयार होणार आहे? नाही, मग करंट आहे. करंट आहे ना, मग क्लोज तर व्हायला पाहिजे ना तुम्हाला. हा, क्लोज पाहिजे. हा कॅन्डल सर, क्लोज नको. ओव्हरऑल युरो USD डाऊन ट्रेंडच आहे ना? हो, हा डाऊन ट्रेंडच आहे. ठीक. पण ते 4 आवर मध्ये म्हणजे असं MSS तसं नाही तुम्हाला, मार्केट असं. तसं नसतं ते. तुमच्याकडे कोणता तरी POI पाहिजे ना. विदाउट POI तुम्ही कसं म्हणू शकताय? मग ते आता ते मार्केट खाली गेलं तर ते कुठल्या बेसवर गेलं मग आता? इथे म्हणताय ना. हा ओके ठीक आहे. ओके, इथे फेअर व्हॅल्यू गॅपला ती कॅन्डल टच झालेली आहे. ओके ठीक आहे. हा, इथे बाईंग येऊ शकते, पण त्याच्यासाठी ज्या कंडिशन्स असतात ते इथे मीटअप करावे लागतात. ठीक आहे. काल आहे स्वाती मॅडम तुम्हाला? हो सर, हो सर. ओके. आणि तो फेअर व्हॅल्यू गॅप नाही झालेला कारण की त्याने अजून या लेटेस्ट कॅन्डलने मंथलीच्या क्लोज नाही दिलेली. मग तिथे विकलीचा तुम्हाला दिसेल, आय थिंक सो. विकलीचा फेअर व्हॅल्यू गॅप दिसेल तुम्हाला. तुम्ही विकलीचा चेक करू शकता. हे बघा, इथे फेअर व्हॅल्यू गॅप आहे का? हा विकलीचा आहे. प्लस इकडे वरच्या बाजूला तुमच्याकडे आहे. फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला सर्व टाइम फ्रेम मध्ये दिसतात, पण ऍक्च्युली त्याच्यामागे थिअरी असते. मार्केटचं पूर्ण जे कन्सेप्ट आहे ते ऍडजस्टमेंट करून त्याला वापरायचा असतो, लक्षात घ्या. कारण की फेअर व्हॅल्यू गॅप 5 मिनिटाला पण दिसतात. ते बघा इकडे 5 मिनिटाला पण दिसतात, वापरायचे नसतात 5 मिनिटाचे इकडे. हे बघा, आता मगाशीच हा फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला होता, इथनच मार्केट वरती गेलं. बरोबर ना? कुठून मार्केट वरती गेले? 84 वरून. म्हणजे साधारण किती, मला वाटतं 15 पॉईंट असतील. हे 14-15 पॉईंट मिळालेत बघा तुम्हाला इकडे. मग त्याच्या मागे ओव्हरऑल स्ट्रक्चर बघायचं असतं. एवढ्याच गोष्टी बघून नाही चालत. एक मिनिटाला असते एंट्री. प्रणय सर, आवाज येतोय? हो, येतोय सर. आवाज कट झाला. हॅलो, रुपेश सर, आवाज येतोय? हो हो सर, चार्ट पाठवलाय टेलिग्राम. एक मिनिट थांबा, चेक करू आपण. लास्टला चेक करूया तुमचे चार्ट्स. ठीक आहे, ठीक आहे. ओके.
कालचं आपलं लेक्चर समजलं का तुम्हाला? कॅन्डलस्टिकचं जे काय होतं ते? होय सर. कॅन्डलस्टिकचंच होतं ना, कॅन्डलस्टिक सिक्युरिटी वगैरे. हम्म. त्याच्यानंतर टायटल टाकून घ्या, ट्रेंड, मार्केट ट्रेंड टायटल टाकून घ्या. सर स्क्रीन दिसत नाहीये. स्क्रीन दिसते का बघा सर्वांना? ते सर. ओके, ठीक आहे. टायटल टाकून घ्या, ट्रेंड, मार्केट ट्रेंड. शिल्पा मॅडम, आवाज येतोय तुम्हाला माझा? हो येते सर. मार्केट ट्रेंड, मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात सांगा जरा मला. डाऊन ट्रेंड, अप ट्रेंड आणि साइडवेज. अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड आणि साइड ट्रेंड. 3 प्रकारचे ट्रेंड असतात, बरोबर ना? हां. ओके, ठीक आहे. तिथं लिहून घ्या, नोट डाऊन करून घ्या. मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात आणि त्याच्यानंतर पहिला टायटल टाका, अप ट्रेंड.
पहिलं जे टायटल आहे ते अपट्रेंडचं टाकून घ्या. टाकलेलं आहे सर्वांनी अपट्रेंड. हॅलो हॅलो, येतोय सर आवाज. आवाज येतोय ना? अपट्रेंड टाकलेला ना सर्वांनी? होय सर. ओके ठीक आहे. एक आता इथे तुम्हाला दाखवतो स्क्रीन करा. तर स्क्रीनवर मी तुम्हाला एक गोष्ट दाखवतो. एकच मिनिट. तेव्हा काय इथून मार्केट इथं सर आवाज ब्रेक होतोय. आवाज क्लिअर येतोय का बघा? येतोय सर. ओके ठीक आहे. हे का मार्केट मला सांगा वन टाइम कधी वरती जातं का मार्केट? नाही. मग मार्केट वन टाइम वरती जात नाही. कसं जरासं थोडं खाली येतं परत वरती जातं, खाली येतं परत वरती जातं. बरोबर आहे ना? होय. हा. मग इथे बघा मार्केट लो पासून हायला गेलं आणि त्याच्यानंतर मार्केट परत खाली आलं. परत हा. खाली आलं आणि परत वरती गेलं. मग ज्यावेळेला परत खाली आलं त्यावेळेला एक लो मारला. बरोबर आहे ना? होय. मग हा पहिला जो मारला लो मारलाय त्याचा हा जो लो आहे तो अप्पर आहे की लोअर आहे? लोअर आहे सर. लोअर कसा असेल? पहिल्या लोच्या वरती आहे का खाली? हायर लो ना. हायर आहे की लोअर आहे? हायर लो. हे बघा पहिला जो लो आहे ना त्याच्यावरती हा जो लो मारलाय तो हायर आहे की लोअर आहे? हायर. हायर आहे. मग होय. हायर आहे म्हणून इथे तुमच्याकडे काय बनणार? हायर लो. हायर लो. आता पहिला हा जो हाय मारलाय त्याच्यावरती हा एक मार्केटने हाय मारलाय. मग पहिल्या पहिल्या हायच्या वरती हा हाय गेला. मग हायर आहे की लोअर आहे? हायर आहे. हायर आहे. मग इथे काय येणार तुमच्याकडे? हायर आहे ना लक्षात घ्या. आणि अशा पद्धतीने मार्केट तुमच्याकडे अपट्रेंड मध्ये जातं. होय. इथे प्रत्येक ठिकाणी काय तयार होणार तुमच्याकडे? हायर लो तयार होणार. लक्षात घ्या. इथे प्रत्येक ठिकाणी तुमच्याकडे काय तयार होणार? हायर लो तयार होणार. अपट्रेंड कोणत्या फॉर्मेशन मध्ये वरती जातो? हायर हायर लो. हा अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या आणि त्याला मार्किंग पण टाकून घ्या. आणि माईक ऑफ करा सगळ्यांचे.
ड्रॉइंग झालं असेल तर हँड राईज करा. शिल्पा मॅडम समजलं अप ट्रेंड कसा असतो? हो सर. प्रकाश सर? हो सर. ओके ठीक आहे. मयूर सर तुम्हाला समजलं का अप ट्रेंड कसा असतो? आता बघा इथे वरून ज्यावेळेला खाली मार्केट जातात त्याला वन टाइम जातं का सांगा जरा मला? नाही जात. मग ते जरासं खाली येतं, परत वरती जातं आणि परत खाली जातं, असं जातं ना. इथे मग तुमच्याकडे हाय तयार झालाय लक्षात घ्या आणि इथे लो तयार झालाय. आता पहिल्या हायच्या हा जो लो हाय तयार झालाय म्हणजे पहिल्या हायच्या हा जो हाय तयार झालाय हा हायर आहे की लोअर आहे? लोअर. लोअर म्हणून इथे काय येणार तुमच्याकडे? लोअर हाय येणार लक्षात. लोअर. आणि पहिल्या लोच्या खाली हा लो तयार झालाय मग इथे काय तयार येणार तुमच्याकडे? लोअर लो. लोअर लो. आणि असं मार्केट तुमच्याकडे डाऊन ट्रेंड मध्ये जातं लक्षात घ्या. काल हे तुम्हाला होईल. हा अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. बघायला पाहिजे ते. मी बघितलं इंडियन मार्केट नाही बघत आम्ही. शिल्पा मॅडम डाऊन ट्रेंड समजला तुम्हाला? हो सर समजलं. डाऊन ट्रेंड मध्ये मार्केट कोणत्या फॉर्मेशन मध्ये जातं खाली? लोअर लो लोअर आहे. लोअर लो लोअर. हा लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय लोअर लो. कळालं हे तुम्हाला? हो सर. हे दोन ट्रेंड झालेत लक्षात घ्या. याच्यानंतर तिसरा जो ट्रेंड असतो तो कोणता असतो मार्केटमध्ये? साइडवेज. साईडवे. असा साइडवेज ट्रेंड काढा आणि त्याच्या खाली नाव टाकून घ्या साइडवेज. असा ट्रेंड काढून घ्या आणि त्याच्या खाली नाव टाकून घ्या साइडवेज. घेतलं सर्वांनी नोट डाऊन करून? होय सर. त्याच्यानंतर टाका टायटल टाका त्याच्यानंतर ना. आता तुम्हाला ट्रेंड समजलेत. अप ट्रेंड समजला, डाऊन ट्रेंड समजला आणि साइडवेज ट्रेंड समजला बरोबर ना. आता त्याच्यानंतर टायटल असं टाका की डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड कसा तयार होतो. डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड कसा तयार होतो.
हाऊ टू कन्वर्ट डाऊन ट्रेंड इन अप ट्रेंड, म्हणजे डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कसा कसा कन्वर्ट होतो. घेतलं टायटल सर्वांनी. डाऊन ट्रेंड कन्वर्ट कसा होतो अप ट्रेंडमध्ये. आता मला सांगा, इथे आता एक काम करू, आपण चार्टवरच जाऊ. चार्टवर आपल्याला सगळ्या गोष्टी बेस्ट दिसतात. चार्टवरच जाऊया आपण. ड्रॉइंग दिसते सर्वांना. होय सर दिसते. हा, कोणता ट्रेंड आहे सांगा जरा मला. डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड आहे. आता ह्या डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन काय येणार आहे सांगा जरा मला. लोअर आहे लोअर लो. लोअर हाय लोअर लो, बरोबर ना. टाकून घ्या फॉर्मेशन, हे ड्रॉइंग करून घ्या आणि हे फॉर्मेशन टाकून घ्या सगळीकडे. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या सर्वांनी. शिल्पा मॅडम घेतलं. हो सर घेतलं. हा, कोणता ट्रेंड आहे हा. डाऊन ट्रेंड. फॉर्मेशन काय आहे याचं. लोअर लो लोअर हाय लोअर लो लोअर हाय हा, लोअर लो. आता मला सांगा, हा जर अप ट्रेंड मध्ये जर कन्वर्ट करायचं असेल तर मार्केटने काय केलं पाहिजे. लोअर हाय तोडून अजून हायला जायला पाहिजे. काय ब्रेक करायला पाहिजे. लोअर हाय लोअर हाय कोणता हा. नाही लास्टचा. लास्टचा म्हणजे करंट लोअर हाय असं तुमचं उत्तर पाहिजे. लक्षात घ्या. हां कर हां करेक्ट. करंट लोअर हायच्या वरती ज्या वेळेला मार्केट क्लोजिंग देतं, लक्षात घ्या, या लोअर हायच्या वरती ज्या वेळेला मार्केट क्लोजिंग देणार किंवा कॅन्डलची क्लोजिंग येणार, त्यावेळेला तुमच्याकडे काय येणार. डाऊन ट्रेंड संपून कोणता ट्रेंड चालू होणार. अप ट्रेंड. अप ट्रेंड होणार. लक्षात घ्या. डाऊन ट्रेंड संपून काय तुमच्याकडे अप ट्रेंड चालू होणार. लक्षात घ्या. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. डाऊन ट्रेंड संपून अप ट्रेंड चालू होणार. मग त्यावेळेला मार्केटला काय करायला लागतं. करंट लोअर हायच्या वरती मार्केटने काय द्यायला पण लागते. क्लोजिंग द्यावी लागते. लक्षात घ्या. हा, त्यावेळेला तुमच्याकडे कोणता ट्रेंड चालू होतो. अप ट्रेंड होतो. लक्षात घ्या. चार्टवर नंतर दाखवणार, आता पहिल्यांदा इकडे.
घेतलेलं आहे ड्रॉइंग करून शिल्पा मॅडम? हो सर घेतलं. बाकी पंकज सर, वैभव सर? आता हा ट्रेंड तुमच्याकडे डाऊन ट्रेंडचा अप ट्रेंड झाला, लक्षात घ्या. आता आपण अप ट्रेंड ज्या वेळेला असतो त्याचा डाऊन ट्रेंड कसा तयार होणार हे बघणार आहोत. वरती टायटल टाकून घ्या, हाऊ टू कन्वर्ट अप ट्रेंड इन डाऊन ट्रेंड. ट्रेंड कोणता आहे सांगा? ट्रेंड फॉर्मेशन काय येणार? हायर आहे, हायर लो, हायर आहे, हायर 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 लो तुमच्याकडे ह्याचं फॉर्मेशन येणार, बरोबर ना? टाकून घ्या अशा पद्धतीचं फॉर्मेशन. आता अप ट्रेंडला जर डाऊन ट्रेंड मध्ये जर कन्वर्ट व्हायचं असेल तर काय करावं लागेल सांगा मला? हायर लो तोडावं लागेल सर. करंट हायर लोच्या खाली कॅन्डलने काय दिली पाहिजे? क्लोजिंग दिली पाहिजे, बरोबर ना? इथे तुमची कॅन्डलची क्लोजिंग करंट हायर लोच्या खाली पाहिजे, लक्षात घ्या. अशा पद्धतीने. झालेलं आहे ड्रॉइंग? होय सर. बघा आता तुम्हाला सगळं समजलं. मार्केटमध्ये किती प्रकारचे ट्रेंड असतात? 3 प्रकारचे. मग त्याच्यामध्ये अप ट्रेंड पहिला, डाऊन ट्रेंड दुसरा आणि साइडवेज तिसरा. अप ट्रेंडचं फॉर्मेशन कसं आहे तुम्हाला माहिती आहे? हायर लोच्या फॉर्मेशन मध्ये अप ट्रेंड असतो. डाऊन ट्रेंडचं लोअर हाय लोअर लो डाऊन ट्रेंडचं, बरोबर ना? आता डाऊन ट्रेंड अप ट्रेंड मध्ये कसा कन्वर्ट होतो हे पण तुम्हाला दाखवलं, आणि अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्ये कसा कन्वर्ट होतो हे पण तुम्हाला दाखवलं, बरोबर आहे ना? हो सर. होय सर. हा, हे समजलं तुम्हाला सगळं? सर्व समजलं हे इथेपर्यंत? हो समजलं. होय. ओके, ठीक आहे. आता मला सांगा, याच्यामध्ये ज्या वेळेला मार्केट वरती जात असतं, ज्या वेळेला मार्केट जात असतं त्यावेळेला फास्ट मुवमेंट कोणती येते? ही 1 नंबरची मुवमेंट फास्ट येते का 2 नंबरची येते? फर्स्ट नंबर. 1 नंबर. 1 नंबरची फास्ट येते, बरोबर ना? 1 नंबरची फास्ट येते, लक्षात घ्या. कधी पण बघा 1 नंबरची जी मुवमेंट असते ती तर रॅली असते, आणि 2 नंबरची मुवमेंट हळूहळू जाते खाली. परत 2 नंबरची ही 1 नंबरला परत मुवमेंट येते फास्ट, परत ही 2 नंबरला मुवमेंट येते, लक्षात घ्या. म्हणजे इथं काय आहे तुमच्याकडं, हा जो वरती जाणारी जी मुवमेंट आहे, अप ट्रेंड मध्ये वरती जाणारी जी मुवमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? इम्पल्स म्हणतो, लक्षात घ्या. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी. एक नंबरला जो ट्रेंड आहे तो कोणता ट्रेंड आहे? इम्पल्स. ट्रेंड कोणता आहे? ट्रेंड अप ट्रेंड. अप ट्रेंड. आणि 2 नंबरला आहे तो डाऊन ट्रेंड. डाऊन ट्रेंड आहे.
मग वरती फास्ट जाणारी जी मुवमेंट आहे त्याला काय म्हणतो आपण? इम्पल्स. आणि त्याच्यानंतर ना ही जी मुवमेंट येते 2 नंबरला ती मुवमेंट कोणती आहे? करेक्शन. करेक्शन आहे लक्षात घ्या. आणि परत परत वरती मुवमेंट जाते ती कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स आहे. इम्पल्स आहे. आणि इथे डाऊन ट्रेंडमध्ये फर्स्ट मुवमेंट कोणती येते? इम्पल्स. इम्पल्स. सेकंड मुवमेंट कोणती येते? करेक्शन. करेक्शन. थर्ड मुवमेंट कोणती येते? इम्पल्स. इम्पल्स येते. बरोबर ना? होय. आता हे असं अशा पद्धतीचं एक ड्रॉइंग काढा आणि इथे काय करा, तुम्हाला फॉर्मेशन टाकून घ्या तुमच्या ट्रेंडचं. काय फॉर्मेशन असतं ना ट्रेंडचं? हायर हाय, हायर लो. लोअर लो, लोअर हाय. हा, अशा पद्धतीचं हे करून घ्या, फॉर्मेशन टाकून घ्या आणि इम्पल्स करेक्शन मार्क करून टाका. घेतलं ड्रॉइंग करून अशा पद्धतीने. आता मला सांगा, ही जी मोमेंट आहे ती कोणती आहे? इम्पल्स. मग इथे तुम्ही काय लिहून घेणार आहे? तर आय लिहून घेणार, लक्षात घ्या. ही वर्ण खाली जी मोमेंट आली ती कोणती आहे? करेक्शन. इथे सी लिहून घ्यायचं, लक्षात घ्या. आता इथनं परत वरती मोमेंट गेली ती कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. इथं आय लिहायचं. इथनं वर्ण खाली आली ती कोणती मोमेंट आहे? करेक्शन. हा, सी लिहावं लागेल. इथनं कुठं वरती गेली ती कोणती आहे? इम्पल्स. इथनं वरती खाली आली ती करेक्शन. करेक्शन. आणि ही वरती गेली ती इम्पल्स. इम्पल्स. आणि ही खाली गेली ती इम्पल्स. ही इम्पल्स येणार, लक्षात घ्या. डाऊन ट्रेंड चालू झाला. हो. डाऊन ट्रेंड झाला, ही इम्पल्स येणार. हेच कन्फ्युजन होते, लक्षात घ्या. आणि समजा आता मार्केट जर या पहिल्या हायच्या वरती इथनं जर डायरेक्ट गेलं तर ही मोमेंट कोणती येणार? इम्पल्स. कळलं हे? होय. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. अशा पद्धतीचं ड्रॉइंग करून घ्या. शिल्पा मॅडम, समजलं आहे इम्पल्स करेक्शन कसं असतं? हो सर, समजलं. ओके, ठीक आहे. परत प्रकाश सर, समजलं तुम्हाला हे? हो सर, समजलं. मयूर ठाकरे सर? हो सर, समजलं. ओके, ठीक आहे. कृपा मॅडम? हो सर. ओके, ठीक आहे. आता मी एक ड्रॉइंग करतो चार्टवर. मला सांगायचं तुम्ही इम्पल्स कोणती आणि करेक्शन कोणती आहे. माईक ऑफ करा सर्वांचे.
ट्रेंड कोणता आहे सांगता येईल का? तो साइडवेज कशावरनं साईडवेज म्हटला? तर हायर हाय आणि हायर लोच्या मध्ये सर्व चाललंय. बरं ठीक आहे. पण ह्या जरी मार्केट असं साईडवेज ज्यावेळेला जातं त्यावेळेला मोठ्या टाइम फ्रेमला जातं, बरोबर ना? होय. छोट्या टाइम फ्रेम मध्ये ती काहीतरी ट्रेंड दाखवतच ना. पण हा. आता ह्या मार्केटमध्ये इम्पल्स आणि करेक्शन कशी ओळखायची? का ओळखता येणार नाही? येणार ना सर. ही मोमेंट कोणती आहे सांगा जरा मला. असं कोणतीच नाही. करेक्शन. ही मोमेंट कोणती आहे सांगा. इम्पल्स. अपट्रेंडची इम्पल्स लक्षात घ्या. आता हे कधी ओळखता येणार सांगतो, लक्षात घ्या. कधी पण तुम्ही जर नियमानुसार तुमच्याकडे स्टॉक मार्केट असून दे किंवा फॉरेक्स मार्केट असून दे, तुम्ही जोपर्यंत तुमच्या स्ट्रक्चरला प्रॉपर नियमानुसार घेत नाही तोपर्यंत तुम्हाला काय कळत नाही. लक्षात घ्या. तुम्ही असं डायरेक्ट विदाऊट मार्किंग जर तुम्ही ट्रेडिंग करायला गेला तर मार्केट तुम्हाला धोका देणार. मग त्याच्यासाठी फर्स्ट काय करायला लागतं, तुम्हाला मार्किंग करायचं तुम्ही ट्रेंडला. आता हे मार्किंग करायला घेतो बघा. इथे मी तुम्हाला मार्किंग करून दाखवतो. मी पहिल्यांदा इथे हो का, पहिल्यांदा मार्केटने काय मारला, एक हाय मारला, मग इथे मी एच लिहिलं. त्याच्यानंतर मार्केटने काय मारला, एक लो मारला, मी त्याला एक लो दिलं. त्याच्यानंतर मार्केटने पहिल्या हायर हायच्या वरती गेला, मग त्यावेळेला मार्केटमध्ये काय तुमच्याकडे झाला, वरच्या बाजूला हायर हाय क्रिएट झाला. लक्षात घ्या. बरोबर. त्याच्यानंतर मार्केटनं पहिला लोअर लो म्हणजे पहिला लो तोडला, मग मार्केटने खालचा परत नवीन एक लो मारला ना, मग इथे काय तयार झालं तुमच्याकडे, लोअर लो तयार झाला. लक्षात घ्या. बरोबर आहे काय. आणि त्याच्यानंतर मार्केटने परत एक लोअर लो मारला इकडे, आणि इथे तुमच्याकडे काय मारला, मार्केटने लोअर हाय मारला. लोअर हाय मारला, बरोबर ना. आता मला सांगा, हा जो लोअर हाय आहे इथून त्याला इथे तुम्ही मार्किंग करून घेतलाय. लक्षात घ्या. हा लोअर हाय तोडलाय का लोअर लो तोडलाय सांगा जरा मला. काय तोडलं मार्केटने? लोअर लो. लोअर लो तोडला. मग इथं आत हे करेक्शन आणि इम्पल्स वगैरे काय म्हणू शकत नाही तुम्ही. लोअर लो तोडला मार्केटने, बरोबर ना. मग खाली नवीन काय क्रिएट होणार तुमच्याकडे, लोअर लो क्रिएट होणार. बरोबर. लोअर लो क्रिएट झाला, आणि लोअर लो नंतर मार्केटने काय तोडलं, लोअर हाय तोडला ना. हा, लोअर हाय तोडला. मग वरती काय तयार होणार तुमच्याकडे, इथे हायर हाय. हायर हाय तयार होणार. इथे हायर हाय तयार होणार, बरोबर काय. आता हा लोअर लो मारला आणि मार्केटमध्ये वरती हायर हाय मारला, मग तुमच्याकडे नवीन हा हे झालं ना, ही रेंज तयार झाली ना तुमच्याकडे. आता ह्या रेंजला खालच्या बाजूला तोडलं मार्केटने की वरच्या बाजूला तोडलं, वरच्या बाजूला. वरच्या बाजूला तोडलं. मग वरच्या बाजूला काय क्रिएट होणार, हायर हाय. हायर आहे. बरोबर ना. आणि इथे काय क्रिएट होणार तुमच्याकडे, हायर लो. हायर लो क्रिएट होणार. बरोबर आहे ना. अप ट्रेंड चालू झालं ना. इथे होणार नाही, इथे होणार. लक्षात घ्या. कारण की ही इंटरनल मुवमेंट अजून तोडलेलं नव्हतं मार्केटने. नाही, एक मिनिट थांबा. हा तोडला, हा बरोबर आहे. होईल ना, खाली होईल. इथे पण होणार तुमच्याकडे. हा, इथे पण होणार. लक्षात घ्या. आणि हा इथे वरच्या बाजूला तोडलं म्हटलं, इकडे हायर आहे तयार होणार. लक्षात घ्या. इथे वरती हायर आहे तयार होणार, बरोबर काय. आणि त्याच्यानंतर ना या हायर हायच्या परत मार्केट खाली गेलं का, म्हणजे इथे काय तयार होणार, मग खाली बॉटमला इथे लोअर लो तयार होणार. लक्षात घ्या. कारण की कोणता ट्रेंड चालू झाला, डाऊन ट्रेंड चालू झाला, बरोबर ना. डाऊन ट्रेंड चालू झाला. मग मला सांगा, साइडवेज कोण म्हटलं, मार्केट अप ट्रेंड डाऊन ट्रेंड मध्येच आहे ना. मग याच्यामध्ये प्रॉफिट कमवता येतो की नाही तुम्हाला. हे बघा, इथे लोअर हायच्या वरती क्लोजिंग दिली का, इथे कोणता ट्रेंड चालू झाला, अप ट्रेंड चालू झाला ना. मग इथे वरती काय तयार होणार, हायर हाय तयार होणार. लक्षात घ्या. बरोबर का. आणि इथे खाली काय तयार होणार, हायर लो तयार होणार. बरोबर ना. बरोबर काय. आता हे सगळं ज्या वेळेला मार्किंग करून घेतला त्यावेळेला तुम्हाला कळणार की मार्केटमध्ये इम्पल्स कुठे येणार आणि करेक्शन कुठे येणार. लक्षात घ्या. कळलं काय. हा, आता एरो जी केली ती मोमेंट कोणती आहे सांगा मला.
इम्पल्स इम्पल्स. डाऊन ट्रेंड चालू झालाय. डाऊन ट्रेंड मध्ये फर्स्ट येणारी मुवमेंट बघा, इम्पल्स पहिल्या लोअर लोच्या खाली मार्केट गेलं का, मग कोणता ट्रेंड चालू झालाय? इम्पल्स डाऊन ट्रेंड मग ही मुवमेंट कोणती असणार आहे तुमच्याकडे? इम्पल्स इम्पल्स असणार ना, बरोबर आहे काय? त्याच्यानंतर ही मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स इम्पल्स शिल्पा मॅडम कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स इम्पल्स येणार ती पण, कारण की तिने काय केलं, लोअर हायच्या वरती क्लोजिंग दिलाय काय, अप ट्रेंड चालू झाला का, बरोबर ना? हो सर. फर्स्ट टाइम मुवमेंट, खाली जाणारी फर्स्ट टाइम मुवमेंट म्हणजे इम्पल्स, आणि वरती जाणारी फर्स्ट टाइम मुवमेंट म्हणजे इम्पल्स, लक्षात घ्या. हा, आता इथे ही मुवमेंट कोणती आहे सांगा मला? इम्पल्स इम्पल्स येणार ती, बरोबर आहे काय? ही मुवमेंट इम्पल्स आहे, लक्षात घ्या. आता ही मुवमेंट कोणती आहे सांगा मला? करेक्शन करेक्शन कुठनं कुठपर्यंत करेक्शन आहे का, ही एवढीच करेक्शन आहे? नाही, पूर्ण हायर लो पर्यंत. हा, ही इथनं वरच्या हाय टू इथपर्यंत काय करेक्शन, ही इंटरनल मुवमेंट आहे, लक्षात घ्या. ती आपण काउंट करत नाही. काल आहे होय. हे बघा इथे, आता इथे परत दाखवतो. परत ही पहिली जी मुवमेंट आहे ती कोणती आहे तुमच्याकडे? इम्पल्स इम्पल्स मुवमेंट आली, बरोबर ना? त्याच्यानंतर सेकंड मुवमेंट कोणती आली मार्केटमध्ये? ही मुवमेंट कोणती आली वरनं खाली जाणारी? इम्पल्स आली, बरोबर. त्याच्यानंतर ना ही लोअर हाय टू लोअर लो टू लोअर हाय येणारी मुवमेंट कोणती आली? इम्पल्स करेक्शन आली, लक्षात घ्या. सॉरी ही करेक्शन मुवमेंट आली, बरोबर काय? त्याच्यानंतर ना ही मुवमेंट कोणती आली तुमच्याकडं? करेक्शन नंतर पुढची मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, बरोबर. त्याच्यानंतर ना ह्या लोअर, एकच मिनिट थांबा, इथे एक लोअर हाय येणार तुमच्याकडे. हा, इथून लोअर लो टू लोअर हाय जी मुवमेंट आली ती कोणती आली? करेक्शन आली, बरोबर ना, इथनं इथेपर्यंत. त्याच्यानंतर परत लोअर हाय टू लोअर लो जाणारी मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, बघा इथनं इथेपर्यंत, बरोबर ना. त्याच्यानंतर लोअर लो टू हायर हाय जी मुवमेंट आली ती कोणती आली? ती इम्पल्स आली, लक्षात घ्या. ही इम्पल्स आली, बरोबर ना. त्याच्यानंतर हायर हाय टू हायर लो मुवमेंट कोणती आली? करेक्शन आली, लक्षात घ्या. ही मुवमेंट तुमच्याकडे करेक्शन आली, बरोबर ना. आणि परत वरती जाणारी मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, बरोबर ना. परत ही हायर हाय टू हायर लो कोणती मुवमेंट आली? करेक्शन आली, बरोबर ना. आता परत हायर लो टू हायर मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, बरोबर ना. ही इम्पल्स मुवमेंट झाली, बरोबर तुमच्याकडं. परत हायर हाय टू लोअर लो मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, लक्षात घ्या. ही मुवमेंट तुमच्याकडे कोणती आली? इम्पल्स आली, लक्षात घ्या, बरोबर. त्याच्यानंतर ना लोअर लो टू लोअर हाय मुवमेंट कोणती आली? करेक्शन मुवमेंट आली. परत लोअर हाय टू लोअर लो मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली. त्याच्यानंतर ना परत लोअर लो टू लोअर हाय करेक्शन आली. परत लोअर हाय टू लोअर लो इम्पल्स आली. ही इम्पल्स आली, बरोबर ना. त्याच्यानंतर ना ही लोअर लो टू हायर हाय मुवमेंट कोणती आली? इम्पल्स आली, लक्षात घ्या. ही इम्पल्स आली तुमच्याकडं. आणि हायर हाय टू हायर लो इथनं करेक्शन मुवमेंट आहे, बरोबर आहे. आणि ही वरती गेल्या ती मुवमेंट कोणती? इम्पल्स आहे, बरोबर. मग इम्पल्स नंतर ना कोणती मुवमेंट येणार असत्या? आणि करेक्शन नंतर कोणती मुवमेंट येणार असत्या? इम्पल्स, बरोबर ना. याची तर प्रोबॅबिलिटी आहे ना तुमच्याकडं, बरोबर ना. हे समजलं तुम्हाला इम्पल्स करेक्शन कसे काउंट करायचे असतात, बरोबर ना. का मार्केट वन टाइम एकाच रेंज मध्ये वरती जातं?
नाही. नाही जात, लक्षात घ्या. अशा पद्धतीने मार्केट मेकर आहेत ते तुम्हाला अशा पद्धतीने फसवतात, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? आणि याच्यामध्ये कसं ट्रेड घ्यायचं असतं ते तुम्हाला दाखवतो. आता हे तुम्हाला इम्पल्स करेक्शन झालं. ट्रेड कसा घ्यायचा असतो तुम्हाला याच्यामध्ये दाखवतो. हे सगळं डिलीट करतो. हे समजलं ना तुम्हाला? हे बघा, गोल्डचा कोणता ट्रेंड आहे हा? गोल्ड जो आहे तो ट्रेंड कोणत्या ट्रेंड मध्ये तुमच्याकडे? अप ट्रेंड. अप ट्रेंड आहे. अप ट्रेंड मध्ये आहे, बरोबर ना? तर बघा, अप ट्रेंड मध्ये इथनं मार्केट वरती गेले काय? आता इथनं ज्यावेळेला वरती गेलं ही मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. आणि ही मुवमेंट कोणती आहे? करेक्शन. करेक्शन. आणि आता मुवमेंट कोणती येणार आहे? इम्पल्स. इम्पल्स येणार आहे, बरोबर ना? मग इथे तुम्ही बाय करू शकता की नाही? बरोबर ना? इथे बाय करू शकत होता ना तुम्ही? तो बाय कसा करायचा दाखवत होतो मी तुम्हाला इकडे. हे बघा, इथं डेलीचा टाइम फ्रेम लावलाय आणि डेलीच्या टाइम फ्रेम मध्ये मागचा जो हायर आय दिसतो का इकडे, या हायर आयच्या वरच्या बाजूला क्लोजिंग दिलंय. म्हणजे तुमच्याकडं काय आलं, ही इम्पल्स मुवमेंट आली ना? हा, ही इम्पल्स ज्यावेळेला मुवमेंट आली त्यावेळेला वरच्या खालच्या लो पासून वरच्या हाय पर्यंत फिबोनाची टाकली. प्राइस 50% खाली गेली का? होय, गेली. हा, याचा अर्थ प्राइस काय झाली? हेल्दी झाली, लक्षात घ्या. परत पुढच्या बाजूला फिबोनाची लावली, परत प्राइस बघायची हेल्दी झाली का? झाली का हेल्दी? हा, हेल्दी झाली, लक्षात घ्या. परत बघा 50%च्या खाली गेले का? इथे गेले का बघा? नाही. इथे गेले का बघा? नाही. इथनं इथे परत गेले का बघा? नाही. नाही गेली, बरोबर ना? इथनं इथे ज्यावेळेला लावली त्यावेळेला बघा 50%च्या खाली गेली का? गेली. गेली ना? मग प्राइस कोणत्या एरियामध्ये आली? डिस्काउंट एरियामध्ये आली, बरोबर ना? आता हा 50%चा जो एरिया वरचा आहे, हा एरिया कोणता तुमच्याकडे? प्रीमियम एरिया, लक्षात घ्या. आणि 50%चा हा जो एरिया आहे हा कोणता? डिस्काउंट एरिया आहे. नेहमी आपण प्राइसला कुठं बाय करायचं असते? डिस्काउंट मध्ये बाय करायची, लक्षात घ्या. बरोबर ना? मग डिस्काउंट मध्ये प्राइस जर तुम्हाला बाय करायचे असेल तर पहिल्यांदा तुम्हाला काय मोजता आलं पाहिजे? ट्रेंड मोजता आला पाहिजे, बरोबर आहे ना? बरोबर. ट्रेंड मोजता आला पाहिजे, लक्षात घ्या. बघा, इथे ट्रेंड मोजलेला आहे. इथे वरती हायर आहे दिसते का तुम्हाला? हो. आणि खालच्या बाजूला इकडे हायर लो तयार झाले बघा, दिसतं इथे? हा. हा, हे मार्केट मेकरच्या हिशोबाने तो ट्रेंड आहे. तुम्ही तसा करत नाही, लक्षात घ्या. हा, मग इथे ट्रेड कसा घ्यायचा होता? इथे आज डेलीचा टाइम फ्रेम होता तुमच्याकडे आणि डेलीच्या टाइम फ्रेमला सपोर्टिव्ह तुमच्याकडे काय लागतात? पॉईंट ऑफ इंटरेस्ट लागतात. मग त्याच्यानंतर मी सपोर्टिव्ह साठी मी काय केलो? मंथलीवर गेलो आणि मंथलीवर ज्या वेळेला गेलो मी त्यावेळेला मंथलीवर मला इथे एक सपोर्टिव्ह गोष्ट होती. एक मिनिट तुम्हाला दाखवतो. हे बघा, इथनं इथपर्यंत तुमची प्राइस काय झाली? अनहेल्दी आहे ना? मंथलीच्या हिशोबाने तुमच्याकडे हा काय आहे? एफपीजी. फेअर व्हॅल्यू गॅप आहे, बरोबर? मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप आणि विकलीचा काय आहे बघा? विकलीचा पण फेअर व्हॅल्यू गॅप आहे ना हा, बरोबर काय? एवढा मोठा मंथलीचा फेअर व्हॅल्यू गॅप तुम्हाला परवडणार आहे काय? 2607 ते 2529 परवडणार आहे? नाही. मग म्हणून त्याचं काय केलं? एवढ्या मोठ्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये एक छोटासा फेअर व्हॅल्यू गॅप मार्क केला. हा फेअर व्हॅल्यू गॅप, बरोबर का? हा परवडणार असतो तुमच्या लक्षात. हा किती पॉईंटचा तुमच्याकडे? साधारण 47 म्हणजे हा तुमच्याकडे 20 पॉईंटचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे बघा. हा परवडणार असतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर मी डेलीवर गेलो आणि डेलीवर परत त्या पीवाय मध्ये आणखी एक पीवाय छोटा मार्क करून घेतला. त्या पीवाय मध्ये आणखी तोच फेअर व्हॅल्यू गॅप आहे, दिसतो का इथे फेअर व्हॅल्यू गॅप? प्राइस ज्या वेळेला तिथे येणार आहे तिथून काय करू शकते? मार्केट रिटर्न करू शकते, लक्षात घ्या. बघा आता पुढे आली का प्राइस पीवाय मध्ये? होय सर, आली. बरोबर इथं आली ना? ज्या वेळेला इथं मार्केट आलेलं त्यावेळेला तुम्हाला साधारण 1 आवर किंवा 2 आवर किंवा 1 आवरचं काय बघायचं होतं? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघायचं होतं.
ते का बघायचं होतं छोट्या टाइम फ्रेमला? डायरेक्ट फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये एंट्री जर घेतली असती तर स्टॉप लॉस मोठा झाला असता सध्या. इथे हे बघा, इथे ही पाठीमागची जी कॅन्डल आहे, 1 मिनिट मागचं सगळं डिलीट करतो. हे बघा, ही पाठीमागची जी येलो कलरची कॅन्डल आहे त्याच्यामध्ये फेअर व्हॅल्यू गॅप आहे का इकडे तुमच्याकडे? होय सर. हो आहे. ही काळी कॅन्डल त्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये गेल्या का? गेली. गेली. मग याच्यावरती ज्यावेळेला मार्केट जाईल त्यावेळेला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट मिळतो, तुम्हाला लक्षात घ्या. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतरनं तुम्हाला फिबोनाची लावायची असते आणि फिबोनाची लावल्यानंतरनं तुम्हाला तो बॉटम साईडला ट्रेड मिळतो, लक्षात घ्या इथे. मग इथं तुम्ही 2 आवरवरनं एंट्री घेण्यासाठी 15 मिनिटावर जाऊ शकताय. हे बघा 15 मिनिटावर जाऊ शकताय आणि 15 मिनिटावर ज्या वेळेला जाताय त्यावेळेला खालनं फिबोनाची टाकायची असते. जो लेटेस्ट स्विंग असतो, लेटेस्ट स्विंगला फिबोनाची टाकायची आणि त्या फिबोनाची टाकल्यानंतर ना तुम्हाला एंट्री घ्यायची असते. ह्या निळ्या रेषा दिसतात का तुम्हाला? या निळ्या रेषांची इथे एंट्री घेतली. हे बघा इथे एंट्री घेतली निळ्या रेषेला टॅप झाल्यावर आणि स्टॉप लॉस लावला या स्विंग लोच्या खाली आणि टार्गेट बघा. आता जेवढं काही जाते तेवढं सगळं टार्गेट आहे तुमच्यासाठी. काय रेशिओ मिळाला सांगा मला? 1:48. 80चा मिळाला, लक्षात घ्या. 1:8चा मिळाला, 8चा 9चा मिळाला समथिंग, बरोबर ना? स्टॉप लॉस कितीचा होता? 6 पॉईंटचा स्टॉप लॉस होता आणि टार्गेट तुमचं त्याच्यापेक्षा 8 पटीने जास्त, 9 पटीने. कळलं हे तुम्हाला? मग हे तुम्हाला जर ट्रेंड जर मॅपिंग करायला आलं तरच होणार, लक्षात घ्या. हे ट्रेंड जर मॅपिंग करायला आलं तर अशा पद्धतीने ट्रेड घेऊ शकता तुम्ही, नाहीतर घेता येत नाही, लक्षात घ्या. मग त्यासाठी मेन महत्वाचा मोमेंट काय? तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन करणं महत्वाचं आहे, लक्षात घ्या. इम्पल्स आणि करेक्शन जर समजत नसेल तर तुम्ही ट्रेड मारू शकत नाही, लक्षात घ्या. कारण की डेलीच्या टाइम फ्रेम नुसार मला माहित होतं की ही इम्पल्स आले आणि इम्पल्स नंतरनं करेक्शन येणार आणि करेक्शन नंतरनं परत काय जाणार आहे? परत वरच्या बाजूला इम्पल्स जाणार, लक्षात घ्या. मग ती वरच्या बाजूला गेली नाही तरी चालेल, लक्षात घ्या. वरची टॉपला जरी गेली नाही तर चालते. या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये जर गेली तरी तुम्हाला भरपूर पॉईंट मिळतात, लक्षात घ्या. किती पॉईंट आहेत बघा. एंट्री साधारण तुमची इथं आहे 2555 ला एंट्री आहे आणि टार्गेट काय आहे? 2655. सांगा मला, देते का 100 पॉईंट कोण? नाही. बरोबर ना? कशावर घेतला होता ट्रेड? स्ट्रक्चरवर घेतलेला फक्त, बरोबर आहे ना? स्ट्रक्चर आणि पॉइंट ऑफ इंटरेस्ट. त्यामुळे तुम्हाला इम्पल्स आणि करेक्शन मोजायला यायला पाहिजे. आता इम्पल्स आणि करेक्शन मध्ये आपले नियम काय आहेत ते तुम्हाला मी सांगतो. पहिल्यांदा तुम्ही तशा पद्धतीने बेसिक लेवलला, पहिल्यांदा ऍडव्हान्स लेवलचं जर स्ट्रक्चर मॅपिंग तुम्हाला जर करायला यायचं असेल तर पहिला बेसिक लेवलचं करायला लागते, लक्षात घ्या. पहिला बेसिक लेवलला तुम्हाला जर स्ट्रक्चर मॅपिंग करायला आलं तर तुम्ही ऍडव्हान्स करू शकताय. मग त्याच्यासाठी बेसिक लेवलला आपल्याकडे एक रूल आहे, त्या रूल नुसार तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करायचं आहे. 1 मिनिट दाखवतो तुम्हाला मी रूल काय आहे तो. हे बघा, हा ट्रेंड कोणता आहे सांगा जरा मला. अपट्रेंड. अपट्रेंड आहे, अपट्रेंड. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही कोणती मोमेंट आहे? करेक्शन. ही कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. मग हा जो मोमेंट आहे तो कोणता मोमेंट आहे? करेक्शन. हा, करेक्शन आहे. या करेक्शन मध्ये कमीत कमी, लक्षात घ्या, कमीत कमी 3 कॅन्डल किंवा 3 पेक्षा प्लस, 3 कमीत कमी किंवा 3 पेक्षा प्लस एकामेकाच्या खाली कॅन्डलनं क्लोजिंग दिली पाहिजे, लक्षात घ्या. पहिल्या कॅन्डलचा जो लो असतो त्याच्या खाली दुसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे. आता ब्लॅक कॅन्डल आहे म्हणलं क्लोजिंग खालीच येते ना याची. हा, पहिल्या लोच्या खाली क्लोजिंग दिले का नाही सांगा मला? दिल्या. आणि दुसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली तिसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिल्या का नाही सांगा मला? दिली. हा, अशी कंडिशन जर मीट होत असेल तर ह्याला काय म्हणायचं? करेक्शन म्हणायचं, लक्षात घ्या. हे झालं अपट्रेंड मधलं. डाऊन. आता अपट्रेंड मध्ये करेक्शन येणारे कॅन्डलचा कलर कोणता असतो? ग्रीन. हे आता तुम्हाला स्टार्टअपला तर डेलीच्या आणि मंथलीच्या टाइम फ्रेमवर बघायचं. हे आता स्टार्टअपला तुम्हाला, स्टार्टअपला नंतर ना तुम्हाला खाली यायचं. ते कसं यायचं ते दाखवतो तुम्हाला मी. हे बघा इथे, हे समजलं तुम्हाला? शिल्पा मॅडम समजलं तुम्हाला? हे
हो सर. हा, ज्या वेळेला तुमच्याकडे अपट्रेंड असतो त्यावेळेला करेक्शन जे येतं ते मिनिमम किती कॅन्डलचं पाहिजे तुमच्याकडे? 3 कॅन्डलचं कॅन्डल्स पाहिजे. एका आणि त्याचा कलर कोणता असला पाहिजे? ब्लॅक. ब्लॅक. रेड किंवा ब्लॅक. आणि जर तुमच्याकडे डाऊन ट्रेंड असेल तर त्यांच्या कॅन्डलचा कलर कोणता पाहिजे? ग्रीन. ग्रीन पाहिजे, लक्षात घ्या. मग हे चार्टवर कसं बघायचं तुम्हाला सांगतो इथे. आणि हायर हाय किंवा लोअर लो कसा हे करायचं ते पण दाखवतो तुम्हाला मी इथे. हे बघा चार्ट ओपन करतो मी. एक कोणता तरी दुसरा स्क्रिप्ट घेतो. NZD चा स्क्रिप्ट घेतलाय. हे बघा NZD चा स्क्रिप्ट घेतला आणि मंथलीचा टाइम फ्रेम लावला. आणि मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये काय करायचं तुम्हाला? मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये तुम्हाला स्ट्रक्चर मॅपिंग करायचं, लक्षात घ्या. स्ट्रक्चर हे बघा इथे वरती जायला लागले मार्केट. हे बघा इथून वरती चाललंय मार्केट. नाही, स्टार्टअप पासून मंथलीचा टाइम फ्रेम लावायचा जिथनं मार्केट चालू झाले तिथनं. याच्या मागे कॅन्डल आहेत का बघा परत. हा, मग तिथनं चालू करायचं. मग तिथनं चालू करायचं का तुम्हाला कन्सेप्ट समजेल काय मार्केट ते. हे बघा इथनं मार्केट वरती चाललेलं. ही जी ब्लॅक कलरची एक कॅन्डल आहे इथं तुम्ही करेक्शन म्हणू शकता का याला? ह्या कॅन्डलला, या 2 कॅन्डलला म्हणू शकताय काय? नाही. ह्या 2 कॅन्डलला म्हणू शकताय काय? नाही म्हणू शकत, बरोबर ना. आता बघा मजा बघा तुमची. हे 3 ब्लॉक मी मार्क करून घेतो. हा एक ब्लॉक मार्क करून घेतलाय, हा एक ब्लॉक मार्क करून घेतलाय आणि हा एक ब्लॉक मार्क करून घेतलाय. इथं तुमच्याकडे हे करेक्शन आले काय? नाही. मग याच ठिकाणी जर तुम्ही विकलीवर जर असता तर तुम्ही फसणार, लक्षात घ्या. हे बघा इथं दाखवतो तुम्हाला मी विकलीवर काय फसणार ते पण दाखवतो. हे बघा इथं, हा वर खालनं ज्यावेळेला मार्केट वरती गेलं त्यावेळेला इथं 1 आली, इथं 2 आली, इथं 3 आल्यात का तुम्हाला? 3 आल्यात का? नाही आलेल्या. 3चा नियम काय? 3चा नियम काय कळाला तुम्हाला? पहिल्या कॅन्डलचा जो लो आहे त्याच्या खाली दुसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलचा जो लो आहे त्याच्या खाली तिसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे. दिले इथं? नाही. मग हे करेक्शन आहे तुमच्याकडं? नाही. ह्या 2 कॅन्डल करेक्शन नाही, ह्या 2 कॅन्डल करेक्शन नाही, हे काय नाहीचं, लक्षात घ्या. नाही ना. परत मार्केट वरती गेलं, लक्षात घ्या. आता सांगा मला हे करेक्शन आलं तुमच्याकडे? आलंय ना. हे करेक्शन आलं तुमच्याकडे, बरोबर आहे का? हे करेक्शन आलं तुमच्याकडे आणि ह्या करेक्शन नंतर तुम्ही ट्रेड घेतला आणि वरती गेलं, लक्षात घ्या. मग ते एवढ्या पुरतं मर्यादित आहे, लक्षात घ्या. बघा एवढ्या पुरतं. ह्या एवढ्याच्या ट्रेंडच्या 50%ला मार्केट आलं म्हणून तुम्ही बाय केलं, लक्षात घ्या. इथं तुमचं प्रॉफिट बुकिंग झाला पाहिजे, लक्षात घ्या. कळलं? हा, आता काय होते बघा इथं मंथलीच्या टाइम फ्रेमवर परत नेतो. बघा हे पाठीमागचे जे 3 करेक्शन होते ते व्हॅलिड होते? नाही. इथं व्हॅलिड आले कनेक्शन. हे करेक्शन व्हॅलिड आहे का? 3 पेक्षा जास्त कॅन्डल आहेत, लक्षात घ्या. 3 पेक्षा जास्त, बरोबर आहे ना. मग तुम्ही इथं जर ट्रेड मगाच्या टाइम फ्रेम नुसार जर इथं खाली जर ट्रेड घेतला असेल तर त्या ट्रेड जर काढला नाही तर तुमचा इथं स्टॉप लॉस जाणार का नाही? गेला ना तुमचा स्टॉप लॉस, बरोबर ना. मग हे कशाच्या जीवावर गेला ते पण दाखवतो तुम्हाला मी. स्टॉप लॉस का गेला ते पण दाखवतो. बघा ज्यावेळेला खालनं ज्यावेळेला प्राइस येत होते त्यावेळेला हेल्दी होत होती का बघायची प्राइस. इथनं ज्यावेळेला इथपर्यंत आलं 50%ला गेलेलं मार्केट परत खाली 50%ला गेलं का? वाघ किंवा सिंह जर मागं जर सरकला नाही तर हल्ला करता येणार का त्याला पुढं? नाही. मग इथं हल्ला करायसाठी मागं जास्त सरकावं लागणार ना, बरोबर ना. आता इथनं बघा आले 50%ला? नाही आलं. इथनं वरती ज्यावेळेला मार्क केलं त्यावेळेला आले 50%ला? नाही आलं. मग इथनं ज्यावेळेला हा हाय मारला त्यावेळेला मार्केट 50%ला आलं, बरोबर ना. होय. हा, इथं ज्यावेळेला 50%ला बाईंग करणार त्यावेळेला तुमची मुवमेंट प्रॉपर झाली आणि तिथनं बाईंग केल्यानंतर मार्केट वरती गेलं का? होय, गेलं. काल. हा, मग इथं बाईंग केल्यानंतर वरती गेलं काल. मग त्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला काय मॅपिंग करावं लागतं? ट्रेंड मॅपिंग करावं लागतं, लक्षात. ट्रेंड मॅपिंग. टाइम फ्रेम काय आहेच महत्वाचं, लक्षात घ्या. ट्रेंड मॅपिंग. मग ह्या ट्रेंड मॅपिंग मध्ये तुम्हाला काय करावं लागतं? हे बघा ह्या ट्रेंड मॅपिंग मध्ये तुम्हाला
इम्पल्स आणि करेक्शन मॅपिंग करायला लागतं. इम्पल्स करेक्शन. ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स इम्पल्स. ही मोमेंट कोणती आहे? करेक्शन ही मोमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. आता तुम्ही काय म्हणणार की ह्या लोच्या खाली ज्यावेळेला मार्केट गेलं त्यावेळेला तुम्ही काय म्हणणार चेंज ऑफ कॅरेक्टर झालं, बरोबर ना? म्हणजे ट्रेंड चेंज झाला, बरोबर आहे काय? ट्रेंड चेंज झाला. मग तुमचं इथं काय असणार, तुमच्याकडे इथं हायर लो असणार, बरोबर आहे काय? बरोबर आहे. बरोबर आहे. पण ज्या वेळेला तुम्ही फक्त हा मंथलीचा विचार करता, लक्षात घ्या, 3 महिन्याच्या ज्या वेळेला टाइम फ्रेमवर जाणार त्यावेळेला इथं तुम्ही मला सांगायचं 3 महिन्याच्या ज्या वेळेला टाइम फ्रेमवर जाणार त्यावेळेला मार्केट खालनं वरती गेलं आणि खाली आलं परत आणि वरती गेलं. मग सगळ्यात जास्त तुमच्याकडं बाईंग कुठं झालं? इथं बाईंग झालं ना. हा, मग ह्याच्या खाली काय पडलंय? लिक्विडिटी. लिक्विडिटी पडल्यात, एसएल पडलात. आणि ते ज्या वेळेला एसएल ज्या वेळेला हंट होणार त्यावेळेला मोठी मुवमेंट येणार, लक्षात घ्या. मला सांगा प्रॉफिट कोणत्या मुवमेंट मध्ये जास्त झाला? पहिला ह्या ट्रेडला जास्त झाला का ह्या ट्रेडला झाला का ह्या ट्रेडला झाला? स्टॉप लॉस हंट केल्यानंतर झालं सर. स्टॉप लॉस हंट केल्यानंतर, बरोबर ना? म्हणजे मार्केट मेकर काय करतात, जाळ्यात जोपर्यंत मासे सापडत नाहीत, हे सगळे काय आहेत, हे मासे आहेत, लक्षात घ्या. आणि हे मासे ह्या खालच्या स्टॉप लॉस हंटिंगला सापडतात आणि मार्केट वरती गेलं. कळलं का हे? अशा पद्धतीची मार्केटची काय असते, थिअरी असते, लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा काय मोजायला यायला लागतं? इम्पल्स करेक्शन. आणि इम्पल्स करेक्शन मोजायला येत असेल तर तुम्ही चांगल्या पद्धतीने प्रॉफिट करू शकता, लक्षात घ्या, बरोबर आहे? आता हा पुढचा ट्रेंड कोणता आहे सांगता येईल का तुम्हाला? सर इम्पल्स करेक्शन म्हणजे ते आपण हे आयडीएम वगैरे तेच ना? आयडीएम बेडम पुढे. आता बेसिक लेवलला पहिल्यांदा तुम्हाला हे 3 कॅन्डलचं करायला लागणार तुम्हाला. ओके. आयडीएमचं तुम्हाला जमते काय? हो, जमा लागले प्रॉपर. इंडिकेटर विदाउट लावता? सर नाही, विदाउट इंडिकेटर सर. विदाउट इंडिकेटर. फक्त मध्ये थोडेसे छोटे असतात ना, ते थोडे होतात प्रॉब्लेम, ते सुटतात. मग ते महत्वाचं असते, लक्षात घ्या. त्याच्यासाठी तुम्हाला ते जर स्ट्रक्चर मॅपिंग समजायला लागलं तर तुम्ही प्रॉपर ट्रेड घेऊ शकता, लक्षात घ्या. बघा इथं ट्रेंड मॅपिंग मध्ये कसं येणार, लक्षात घ्या. बघा इथनं वरती गेलं, आता इथनं वरती गेलं बघा. इथं तुम्हाला 3 कॅन्डलचं करेक्शन म्हणता येईल का सांगा जरा मला? इथं 3 कॅन्डलचं करेक्शन म्हणता येईल का? नाही म्हणता येणार. हो म्हणता येईल. का म्हणता येणार नाही सांगा? हे जे 4 कॅन्डल आलेत इथं करेक्शन म्हणता येणार का? म्हणता येईल की नाही? म्हणता येईल. म्हणता येणार नाही, लक्षात घ्या. का सांगतो तुम्हाला? इनसाइड कॅन्डल. पहिली कॅन्डलचा हाय आणि लो या दोघांनी तोडला नाही. बस 2 कॅन्डल इनसाइड आहेत. 2 कॅन्डल इनसाइड आहेत. मग त्यांची ताकद नाही, ह्या 2च कॅन्डलची ताकद आहे, लक्षात घ्या. 2च कॅन्डल आहेत, लक्षात घ्या. मग तुमचं खालनं वरती जाणार डायरेक्ट. इथनं मुवमेंट इथं जाणार आणि इथनं डायरेक्ट खाली जाणार, लक्षात घ्या. आता खालच्या लोच्या खाली जर क्लोजिंग दिली असेल तर ट्रेंड चेंज होणार, लक्षात घ्या. इथं ट्रेंड चेंज झाला बघा. पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली क्लोजिंग दिली का, ट्रेंड चेंज झाला, बरोबर. मग ट्रेंड चेंज झाल्यानंतर तुम्हाला कोणते कॅन्डल मोजायचे आहेत? परत ग्रीन कलरच्या मोजायचे, लक्षात घ्या. ग्रीन कलरच्या. इथं बघा, इथं 4 कॅन्डल आहेत का तुमच्याकडे? कुठलीही इनसाइड नाही, लक्षात घ्या. ही कॅन्डल, ह्या कॅन्डलची हिने सिक्युरिटी संपवली आणि ह्या कॅन्डल आहेत तुमच्याकडे 4. जोपर्यंत सिक्युरिटी संपत नाही तोपर्यंत 4 कॅन्डल मोजायचे नाहीत किंवा 3 कॅन्डल. ही पहिली कॅन्डल आहे. आता तुम्ही काय करणार, ह्या पहिल्या कॅन्डलचा हाय धरणार आणि इथनं पुढे मोजणार. पण ह्या पहिल्या कॅन्डलच्या वरती झाल्या नाही. पण ह्या पहिल्या कॅन्डलची जी सिक्युरिटी होती ती ह्या ब्लॅक कॅन्डलने संपवली बघा, खाली जाऊन संपवली काय. मग त्याच्यानंतर 3 मोजायच्या. त्याच्यानंतर 3 नाही आल्या, मग इथनं 4 आल्या बघा. या 4 काय तुमचं करेक्शन. मग हे काय झालं, तुमचं करेक्शन झालं, लक्षात घ्या. इथनं इथपर्यंत काय झालं, करेक्शन झालं. आणि करेक्शन झाल्यानंतर मार्केट कुठे गेलं, परत खाली गेलं. बघा इथनं इथं ही मुवमेंट कोणती आहे? डाऊन ट्रेंडची इम्पल्स आहे, बरोबर ना. आता परत करेक्शन मोजायला पाहिजे ना तुम्हाला 4 कॅन्डलचं. 3 कॅन्डलचं मोजायला लागेल ना. हे बघा, 1 नंबरची कॅन्डल ही, कारण की पाठीमागच्या ब्लॅकच्या वरती क्लोज झाल्या. त्याच्यानंतर 2 नंबरला ही ग्रीन आणि 3 नंबर. म्हणजे तुमच्याकडे नंबर कसं येणार, 1 नंबर ही,
2 नंबर ही आणि 3 नंबर ही. मला सांगा करेक्शन आले का नाही? आलंय. आले. आले लक्षात घ्या. व्हॅलिड करेक्शन आहे तुमच्याकडे. काहीच नाही. हे तुमच्याकडे काय आलं करेक्शन. कॅन्डल आहे ती तर आतमध्ये क्लोज झाली ना, ती नाही धरायची का? कुठली ही हा तिचा काही संबंधच नाही. नंबर कुठल्या कुठल्या कॅन्डल टाकल्यात. हिला 1 नंबर टाकलाय, हिला 2 आणि हिला 3 टाकलाय नंबर. ओके. तिची काही व्हॅल्यू नाही तिथे. हिची काय व्हॅल्यू नाही. ते काळ्या आतमध्ये तुमच्याकडे काळ्या कुठल्या पण कॅन्डल असून त्या धरायच्या नाही. फक्त ग्रीनचा विचार करायचा. ओके. हा आणि मग ह्याच्यानंतर काय तोटा लागतो. लो तुटल्यानंतर ना परत करेक्शन मोजायचं. लक्षात घ्या. बघा इथे लो तोडला का ह्या ब्लॅक कॅन्डलनं. मग वरनं जी मुवमेंट येणार आहे ती कोणती मुवमेंट आहे? इम्पल्स. आणि इथं परत वरती गेले ते मार्केट कोणती ही मुवमेंट आहे? करेक्शन आहे. लक्षात घ्या. इथनं इथपर्यंत इम्पल्स, इथनं इथपर्यंत करेक्शन आणि इथनं इथे येणार आहे ती कोणती येणार आहे? इम्पल्स येणार आहे. बरोबर ना. मग इथं ज्या वेळेला वरच्या बाजूला इथं काय तयार झालंय तुमच्याकडे? लोअर हाय तयार झाला ना, बरोबर आहे काय? आणि इथे खाली काय तयार झाला तुमच्याकडे? लोअर लो तयार झाला. कोणता ट्रेंड आहे हा? डाऊन ट्रेंड आहे ना, बरोबर आहे काय? आणि ज्या वेळेला इथनं वरनं ज्या वेळेला प्राइस खाली गेली त्यावेळेला हेल्दी होती का प्राइस तुमच्याकडे? नाही ना. बघा की हेल्दी कुठं होती प्राइस? इथनं ज्या वेळेला मार्केट खाली गेलं त्यावेळेला हेल्दी झालंच नाही ना. 50% वरती मार्केट गेलं बघा इथे. आणि 50% वरती ज्या वेळेला मार्केट गेलं त्यावेळेला तुमच्याकडे वरच्या बाजूचं काय पाहिजे? पीओआय पाहिजे. लक्षात घ्या. आणि त्या पीओआय मधनं तुम्ही काय करू शकताय? सेलिंग करू शकताय. का? ट्रेंड कोणता होता तुमच्याकडे? डाऊन ट्रेंड होता. दिसतोय हा फेअर व्हॅली गॅप? दिसतंय ही ग्रीन कलरची कॅन्डल? काय आहेत हे तुमच्याकडे? ऑर्डर ब्लॉक्स आहेत. हा वरचा ऑर्डर ब्लॉक आणि हा फेअर व्हॅली गॅप. त्याच्यात गेल्यानंतर तुम्ही काय केले? मंथलीच्या टाइम फ्रेमवरनं डेलीच्या किंवा 4 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलाय. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर काय केले तुम्ही? सेलचा ट्रेड घेतलाय. 1 मिनिट मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघूया कुठे आहे इकडे. हे बघा इथे तुमच्याकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना तुमच्याकडे इथे ट्रेड आला बघा. इथं तुमचं बायची कंडिशन आल्या. इथे तुमच्याकडे सेलचा ट्रेड आला या फेअर व्हॅली गॅप मध्ये. आणि त्याच्यानंतर मार्केट खाली चालले बघा. गेलं का खाली? मग जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा प्रॉफिट. कळलं तुम्हाला हे? जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा प्रॉफिट. कारण की मार्केटमध्ये मॅग्नेट काय मोठे टाइम फ्रेम आहेत. लक्षात घ्या. कळलं हे? कुणाचा तरी मगाशी प्रश्न होता मला, फेअर व्हॅली गॅप कोणत्या टाइम फ्रेमचा वापरायचा? कोणाचा होता? इंडियन मार्केटला पण ऑप्शन मार्केटला सोडून कुठल्या पण फ्युचर मार्केटला वापरा. हा टाइम डिके होत नाही तिथे सगळीकडे वापरा. कमोडिटी मार्केट वापरा, फॉरेक्स वापरा, क्रिप्टो वापरा, सगळीकडे वापरा. तिथे तुमच्याकडे अप्लाय होणार आहे. हॅलो. हा स्टॉक मध्ये पण. हा Hello, जिथे sir. बघा जिथे तुमच्याकडे कॅन्डल आहे तिथे वापरा, पण तिथे ऑप्शन डिके नसला पाहिजे. लक्षात घ्या. कारण की काय होते, हा एक फेअर व्हॅली गॅप आहे. याच्यामध्ये जर मार्केट जास्त वेळ थांबली तर तुमचं ऑप्शन डिके होतोय. बरोबर आहे ना? त्यामुळं तिथं तुम्ही काय करू शकत नाही. म्हणून ऑप्शन मार्केट सोडून कुठं पण वापरा. आणि आता बघा इथं आता एक गोष्ट सांगतो तुम्हाला. तुम्ही मगाशी मला प्रश्न केला होता फेअर व्हॅली गॅप कोणता चालणार. आता हे फेअर व्हॅली गॅप आहेत 3 फेअर व्हॅली गॅप आहेत. लक्षात घ्या. हा जो फेअर व्हॅली गॅप आहे हा डेलीचा फेअर व्हॅली गॅप आहे. हा जो फेअर व्हॅली गॅप आहे 4 आवरचा आणि हा तुमच्याकडे 1 आवरचा आहे. मला सांगा कुठला महत्वाचा असतोय? डेलीचा महत्वाचा असतो. लक्षात घ्या. बरोबर आहे ना? हे बघा हे फेअर व्हॅली गॅप तुमच्याकडे चालतात. लक्षात घ्या. हे फेअर व्हॅली गॅप तुमच्याकडे चालतात. हा पण फेअर व्हॅली गॅप चालतो, पण सगळ्यात जास्त कोण चालतो? डेलीचा चालतो. लक्षात घ्या. मग हा फेअर व्हॅली गॅप मध्ये ज्यावेळेला मार्केट येतं त्यावेळेला ह्या फेअर व्हॅली गॅप नुसार तुमच्याकडे बायस आणि नॅरेटिव्ह चेक करायला लागतो. ह्या 4 आवर टाइम फ्रेमचा बायस आणि नॅरेटिव्ह वेगळा असतो आणि 1 आवर टाइम फ्रेमचा बायस आणि नॅरेटिव्ह वेगळा असतो. लक्षात घ्या. आणि डेलीचा नॅरेटिव्ह वेगळा असतो. मग जसा टाइम फ्रेम मोठा तसा तुमच्याकडे प्रॉफिट मोठा असतो. लक्षात घ्या.
जेवढा मोठा टाइम फ्रेम तेवढा मोठा प्रॉफिट. हा नियम आहे लक्षात घ्या मार्केटचा. त्यामुळे कोणत्या टाइम फ्रेमचं काय वापरायचं हे तुम्ही ठरवलं पाहिजे. समजलं हे? इम्पल्स करेक्शन. हॅलो सर. सर मी MSS चं विचारत होती की फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केटने रिस्पेक्ट दिलं त्यालाच आपण व्हॅलिड MSS करू ना? हो व्हॅलिड MSS. ते कुठल्या पण टाइम फ्रेमला? कुठल्या पण टाइम फ्रेमला नाही. ते टाइम फ्रेम बदलण्याचे महत्व असतं ते. आता 4 आवरला जर MSS झाला आणि 15 मिनिटाला गेलं तर मग तिकडे पण PO3 बघायचं ना? इंडिकेटर नाही लावत आम्ही. आमच्याकडे सगळं मॅन्युअली आहे. फेअर व्हॅल्यू गॅप ते पुढं लेक्चर आहे, ते त्या लेक्चरमध्ये शिकवतो आपण. स्वाती मॅडम काय म्हटला तुम्ही? सर मी म्हटलं की हे 4 आवर मध्ये MSS बघितलं आणि त्याच्यानंतर जेव्हा म्हणजे हे 15 मिनिट म्हणा किंवा 5 मिनिट म्हणा तर तिकडे पण MSS बघायचंय ना? तिकडे जर तुम्ही MSS बघत असाल तर चांगला प्रॉफिट होतो, लक्षात घ्या. हा तर सगळीकडे तीच कंडिशन आहे ना, फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केटने रिस्पेक्ट द्यायला पाहिजे. हा, फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केटने रिस्पेक्ट. पॉवर ऑफ 3 जर तुम्ही बघत असाल तर प्रॉफिट जास्त होतो, लक्षात घ्या. कारण की काय होते, लिक्विडिटी हंटिंग केल्यानंतरच प्रॉफिट जास्त होतो. विदाउट लिक्विडिटी हंटिंग प्रॉफिट जास्त होत नाही. त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस जाण्याचे चान्सेस असतात. पण एकदा मार्केट विदाउट पॉवर ऑफ 3 पण खाली जातं, लक्षात घ्या. मग त्यावेळेला हा 4 आवरच्या टाइम फ्रेमवर तुमच्याकडे पॉवर ऑफ 3 झालेला असतो, लक्षात घ्या. ओके. 4 आवरच्या टाइम फ्रेमवर पॉवर ऑफ 3 झाला असेल तर 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एकदा होत नाही, लक्षात घ्या. ओके. ते तुम्ही बोलला होता ना MSS झाला तर पण तुम्ही एंट्री घेऊ शकता. हा, MSS लाच एंट्री घ्यायच्यात सगळ्या. MSS मध्ये 2 प्रकार असतात. एक सिंगल फेज MSS असतं आणि एक डबल फेज MSS म्हणजे ट्रिपल फेज MSS असतं. ट्रिपल फेज जे आहे ते पॉवर ऑफ 3 आहे, लक्षात घ्या. ओके. आणि सगळं ऍडव्हान्स लेवलचं आहे हे सगळं. आणि सिंगल फेज आहे ते हे सिंगल म्हणजे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, जो फेअर व्हॅल्यू गॅप परवा ग्रुपला टाकला तो. ओके ओके. तुम्ही पहिल्यांदा काय करा, बाकीच्या गोष्टी मास्टर करून घ्या. तुम्हाला मी ट्रेड कसा मारायचा दाखवतो प्रॉपर. हो सर. काय करा, आता तुम्हाला इम्पल्स करेक्शन मापायला यायला लागले का प्रॉपर? हो सर. मला एक काम करा, उद्या 2 चार्ट टाका इम्पल्स करेक्शनचे मला. बरं. हा, त्याच्यानंतर इम्पल्स करेक्शन जर व्यवस्थित असेल विथ आयडीएम नुसार, लक्षात घ्या. इंडिकेटरचा वापर जर आपण करायचा नाही. ओके. त्याच्यानंतर ना ते मार्किंग केल्यानंतर ना मग POI आपण चेक करू आणि POI नंतर ना तुम्हाला टाइम फ्रेम कशा हलवायचे शिकवतो. टाइम फ्रेम चेंज केल्या की मग तुम्हाला समजणार की कोणत्या टाइम फ्रेमला कसं मॅनेज करायचं असतं. ओके सर. ओके. हा, त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही काय करा, स्ट्रक्चर मॅपिंग करा. हो सर. चालतं, ठीक आहे. हा, बोला. ऍडव्हान्स लेवलचं नाही, तुमचं बेसिक लेवलचं स्ट्रक्चर आहे सगळं. ऍडव्हान्स लेवलचे स्टुडंट वेगळ्या लेवल येतात ते नंतर ना. इम्पल्स करेक्शन सर्वांना समजलेलं आहे. इम्पल्स आणि करेक्शन सर्वांना समजलेलं आहे का? हा, मार्केटमध्ये 3 प्रकारचे ट्रेंड असतात. पहिला अप ट्रेंड, डाऊन ट्रेंड, नंतर साइडवेज, त्याच्यानंतर इम्पल्स करेक्शन तुम्हाला मी दाखवलं. त्याच्यानंतर कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला मी कॅन्डलस्टिकचं हे दाखवलेलं, म्हणजे कॅन्डलस्टिकची सिक्युरिटी कशी असते. कॅन्डलस्टिकच्या सिक्युरिटीवर तुम्ही ट्रेड मारू शकता, लक्षात घ्या. कॅन्डलस्टिकची सिक्युरिटीच महत्वाची असते. कॅन्डलस्टिक महत्वाचे नसतात तुमच्याकडे. बुलिश एंगल्फिंग, बेरिश एंगल्फिंग. बुलिश एंगल्फिंग आणि बेरिश एंगल्फिंगच्या कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी असते. मार्केट एकदा त्याच्या खालची लिक्विडिटी पण हंट करा जातं. मग ते कधी करा जातं याचं पण नॉलेज पाहिजे, लक्षात घ्या तुमच्याकडे. मग त्याच्यासाठी भरपूर मार्केटचा बायस माहित पाहिजे, नॅरेटिव्ह माहित पाहिजे तुम्हाला, हायर टाइम फ्रेमची कॉन्टेक्स्ट माहित पाहिजे, त्याच्यानंतर मार्केटमध्ये लिक्विडिटी कुठं पडल्या माहित पाहिजे तुम्हाला. अशा 5-6 कन्सेप्ट आहेत. ह्या कन्सेप्ट जर तुम्ही मास्टर केला तर मार्केटमध्ये प्रॉफिट कमवता येतो, लक्षात घ्या. मास्टर करण्यासाठी ऍडव्हान्स लेवल करायला लागणार तुम्हाला. ऍडव्हान्स शिवाय ना नाही, लक्षात घ्या. हो, जॉईन करावंच लागेल. आणि त्याच्यासाठी तुम्ही मला सांगा, तुम्ही एका महिन्यात माझ्याकडे ट्रेडर बनू शकताय काय?
नाही, मग तुम्हाला किती टक्के द्यायला पाहिजे? 100% तर सगळेच देतात ना पैसे मिळवण्यासाठी. तुम्हाला 1000% द्यायला पाहिजेत, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? कंटिन्यू त्याच्यातच पाहिजे, लक्षात घ्या. तर तुम्हाला समजायला लागते जागेवर बसून पैसे मिळवणे सोपं नाही आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? कुठं जागेवर बघून बसूनच पैसे मिळवणार आहे का? बरोबर आहे ना? जागेवर बसून तर पैसे कमवणार आहे. मग जागेवर बसून पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला किती टक्के द्यायला पाहिजे? 1000% दिले पाहिजे ना तुमचे. हां, मग काय रील्स बघून येते सांगा मला? रील्स बघणारे सगळं जागेवर बसून दाखवतात. बरोबर आहे. किती किती हां, त्यांचं काय खरं नसतं. किती कॅपिटलला किती प्रॉफिट केला हे कधी दाखवतात का? हां, नॉलेज महत्वाचं लक्षात घ्या. मी तुम्हाला पहिल्या दिवशीपासून फक्त नॉलेज द्यायला लागलोय. का मी तुम्हाला पहिल्या दिवशी मी सांगितलं, माझं नाव असं-असं आहे, मी असं-असं करतो, माझ्याकडे एवढं-एवढं आहे, तेवढं-तेवढं आहे, सांगितलं मी तुम्हाला? नाही, मला काय त्याच्याशी काय मला लेणं-देणं नाही आहे. मला दाखवून हे म्हणजे एक प्रकारचं आम हां, माझ्याकडे एकच असा विषय आहे, की आपला स्टुडंट प्रॉफिटमध्ये गेला पाहिजे, लक्षात घ्या. हां, माझा स्टुडंट जर प्रॉफिटमध्ये असेल, तर तो दुसऱ्याला सांगू शकतो, "बाबा, आपलं ही एक अकॅडमी आहे, तुम्हाला चांगली शिकवतात, ती जॉइन कर." हं. हां, ते महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मग ते तुम्हाला प्रॉपर पद्धतीने जर बदलायचं असेल, प्रॉपर पद्धतीने, तर सगळं घ्या, लक्षात घ्या. अर्धवट राहू नका. मार्केटमध्ये अर्धवट राहून जर तुम्ही प्रॉफिट करायला लागला, तर नाही होणार, लक्षात घ्या. मग त्याच्यामागे कन्सेप्ट वगैरे चुकतोय. हे बघा, माणसाकडनं चुका होतात, लक्षात घ्या. पण चुकीतनं चूक झाल्यानंतर सुधारायचं कसं, हे महत्वाचं आहे तुमच्याकडे. हां, आणि कसं असते प्रत्येक आता मग तुम्ही मला सांगा, जो सक्सेसफुल ट्रेडर असतो, त्याचा स्टॉप लॉस जातोय की नाही सांगा मला? जातोयच ना, स्टॉप लॉस जातोय, लक्षात घ्या. फक्त तो प्रॉफिटेबल कशामध्ये येतो? तो रिस्क रिवॉर्डमध्ये प्रॉफिटेबल होतो, लक्षात घ्या. बरोबर ना? हां, 7-8 सक्सेस आणि 1:3 च्या रिस्क रिवॉर्डवर जरी असेल, तर तो प्रॉफिटेबल होतो, लक्षात घ्या. मग प्रॉफिटेबल ट्रेडर काय आहे तुमच्याकडे? रिस्क रिवॉर्डच आहे ना. बरोबर ना? मग हे महत्वाचं तुम्हाला लक्षात घ्या. मग त्याच्यासाठी स्ट्रॅटेजी बघायला पाहिजे तुम्हाला. बरोबर ना? का नुसतं मनी मॅनेजमेंट आणि सायकॉलॉजी असून चालणार आहे तुमच्याकडे? नाही चालत, लक्षात घ्या. तुमच्याकडे स्ट्रॅटेजी पाहिजे, मार्केटचा राइट अनुभव पाहिजे, लक्षात घ्या. प्रॉपर नॉलेज पाहिजे मार्केटचं, तरच मार्केट तुम्हाला हे करू शकते. आता मी आमचे स्टुडंट ऑफलाईनच्या तेच सांगतोय तुम्हाला मी, ॲडव्हान्स लेव्हलचं नॉलेज पाहिजे. सकाळीच आमच्या स्टुडंटला ट्रेड दिलेला आहे. सकाळचाच ट्रेड आहे आमच्याकडे. 2000 म्हणजे 2707 ला जाणार म्हणून मी मार्केट सांगितलेलं, 2707 ला. मार्केटनं हाय कितीचा मारलाय बघा? 2709 चा मारलाय. हां, तुम्ही जे बोलताय ते खरं ठरलं पाहिजे. तरच तुम्ही मार्केटमध्ये हे आहे, लक्षात घ्या. बरोबर ना? मार्केटमध्ये प्रॉफिट जर पाहिजे असेल, तर तुमचं डायरेक्शन खरं पाहिजे, लक्षात घ्या. हे महत्वाचं आहे, लक्षात घ्या. मग त्यावेळेला तुम्ही सेटअप वगैरे बसून ट्रेड तुम्ही करू शकता. इथे हा ट्रेड होता आमच्या, मला वाटतं आमच्या एका ह्याने घेतलेला हा ट्रेड. अजून मला तो प्रॉफिटमध्ये ठेवलाय की होल्ड केलाय मला माहित नाही. पण घेतलेला आहे त्याने हा ट्रेड. अशा पद्धतीने तुम्ही जर स्टडी स्वतःचा केला, तर तुम्हाला प्रॉफिटेबल ट्रेड मिळू शकतात, लक्षात घ्या. बरोबर ना? जागेवर बसून जर पैसे कमवायचे असतील, तर काय केलं पाहिजे? 1000% द्यायला पाहिजे, लक्षात घ्या. 1000% हा 1000% मॅटर करतो इथे. बरोबर आहे ना? तेच की झाले की तुमच्याकडे 2540 काहीतरी लो मारलाय त्याने आणि 2700 ला गेला. 150 पॉइंट झालेत तुम्हाला. 0.01 च्या ट्रेडला 150 पॉइंट घेणं म्हणजे चेष्टा नसते, लक्षात घ्या. आणि जसं वरती जाईल तसे लेयर पण मारू शकता तुम्ही. इथनं प्रॉफिट झाला, लेयर मार तुम्हाला वरती न्यायचा. याचा प्रॉफिट जास्त होतो, लक्षात घ्या. बरोबर आहे ना? सर लेअर म्हणजे काय? लेयर प्रॉफिटमध्ये एंट्री असतात त्या. इथनं एंट्री घेतल्या आणि ह्या एंट्रीला तुम्हाला इथं ज्यावेळेला येतो, त्यावेळेला तुम्हाला किती $100 प्रॉफिट चालू आहे समजा. मग हा प्रॉफिट आहे ना तुमच्याकडं. मग त्यावेळेला इथनं ज्यावेळेला करेक्शनला येते मार्केट, त्यावेळेला दुसरी एक एंट्री टाकायची 0.01 ची. रिस्क कशावर घ्यायला लागलाय? प्रॉफिटवर घ्यायला ना? हो. हां, मग इथली एंट्री परत जर वरती गेली, तर हा पण ट्रेड प्रॉफिट देतो आणि हा पण ट्रेड प्रॉफिट देतो, लक्षात घ्या. ओके. परत इथनं वरती गेल्यावर आता इथं गेलं, त्यावेळेला तुमच्याकडे किती डॉलरचा प्रॉफिट चालू आहे? $200. मग इथनं ज्यावेळेला करेक्शन येते, त्यावेळेला इथं परत एक 0.01 वाढवायचा.
परत इथनं ज्यावेळेला वाढवणार त्यावेळेला हे 2 तर देणारच प्रॉफिट, परत हा पण ट्रेड प्रॉफिट द्यायला चालू होतो तुम्हाला. मग हा ट्रेड तुम्ही कशावर प्ले करायला लागलाय? तुमच्या प्रॉफिटवर प्ले करायला लागलाय, कॅपिटलवर नाही. लक्षात घ्या. हा ट्रेड लॉसमध्ये गेला तर कॅपिटल मधला लॉस होणार. लक्षात घ्या. म्हणजे तुमच्या कॅपिटल ह्याच्या प्रॉफिट मधला लॉस होणार, कॅपिटल मधला नाही होणार. लक्षात घ्या. कारण हे अशा पद्धतीने लेअरिंग सिस्टीम असते. हे ऍडव्हान्स लेवलचं आहे पूर्ण. ऍव्हरेज अप म्हणतात, डाऊन नाही. ऍव्हरेज डाऊन मध्ये करणारे ट्रेडर भरपूर असतात. अप साईडला ऍव्हरेज करणारा ट्रेडर पाहिजे. काल हे बाकी आजचं लेक्चर समजलं तुम्हाला? अप ट्रेंड डाऊन ट्रेंड सगळं? हो सर. हा बोला. हा हा ते टाइम फ्रेम सिलेक्ट करण्यावर ठरते. लक्षात घ्या. ते टाइम फ्रेम अलाइनमेंट असते. तुम्हाला काय काय दिसते तिथं ऍक्च्युअल मध्ये. आता 3 फेअरवेल गॅप दिसतात ते तुम्हाला. मग हा विकलीचा फेअरवेल गॅप आहे, हा डेलीचा फेअरवेल गॅप आहे, हा 4 आवर्सचा आहे. मग ह्या टाइम फ्रेमच्या कुठल्या फेअरवेल गॅप मध्ये येते त्यावेळेला डिसाईड करायचं असते ते. स्पाइक वगैरे काय संबंध नसतो. ते स्पाइक त्या कंडिशन वेगळ्या आहेत. तुम्हाला ते प्रॉपर सगळा स्किल पाहिला असेल तर आणखी ऍक्च्युअल आमच्या ऍडव्हान्स लेवलच्या पण व्हिडिओ आहेत बघा युट्यूबला, त्या पण बघून घ्या, समजेल तुम्हाला काय. एंट्रीसाठी सगळं आमच्याकडं बघा. मी तुम्हाला आज एकच गोष्ट सांगितली, लक्षात घ्या. एकच मी गोष्ट सांगितली तर तुम्ही एकच ती गोष्ट करणार, बरोबर ना? पण काय होणार, एकाच गोष्टीवर तुम्ही फेल झाल्यानंतर ना अवघड होणार. हा मग या एका गोष्टीला माझ्याकडे 9 गोष्टी परत लागू करायला लागतात. या 10 गोष्टी ज्या वेळेला मिळून येतात त्यावेळेला आम्ही ट्रेड घेतो. लक्षात घ्या. त्याच्या अगोदर घेत नाही. हा मग ह्या 9 गोष्टी पण आमच्याकडे हे आहेत. लक्षात घ्या. ह्या 9 गोष्टी हे लागतात. मग त्याच्यासाठी काय लागतात त्याच्यासाठी आता तुम्हाला सांगतो. त्याच्यासाठी बायस असतो, त्याच्यासाठी नॅरेटिव्ह असतं, त्याच्यासाठी ड्रॉ ऑन लिक्विडिटी असते, त्याच्यानंतर टाइम फ्रेम मॅनेजमेंट असतं, त्याच्यानंतर तुमच्याकडे जो न्यूज असतो म्हणजे काय म्हणतात त्याला, इकॉनॉमिक कॅलेंडर असतं. त्याच्यानंतर अशा 10 गोष्टी मॅनेज झाल्यानंतर हा ट्रेड प्लेस करतो आपण. लक्षात घ्या. तोपर्यंत नाही. मग इथे नुसताच फेअरवेल गॅपासून चालणार नाही. लक्षात घ्या. या फेअरवेल गॅप मध्ये आलं आणि मार्केटमध्ये एक मोठी इकॉनॉमिक कॅलेंडर मधली न्यूज आली तर तुमचा फेअरवेल गॅप फेल होतो. लक्षात घ्या. हा मग त्यासाठी ह्या 9 गोष्टी आणि तुमची गोष्ट 10 गोष्टी कंट्रोल मध्ये आणून ट्रेड मारावा लागतो. चालू आहे ते. हळूहळू मिळणार तुम्हाला. ते लगेच ट्रेडर होत नाही. एका महिन्यात कोण ट्रेडर होत नाही, कोणच होत नाही. कमीत कमी माझा सिलेबसला तर मला वाटते 4 वर्ष द्यायला पाहिजे तरच तुम्ही ट्रेडर होणार. लक्षात घ्या. बाकी शिल्पा मॅडम आजच्या लेक्चर मधल्या सगळ्या गोष्टी समजल्यात तुम्हाला? हो सर, समजलं. कृपा मॅडम तुम्हाला? हो सर, क्लिअर झाले. ओके ठीक आहे. प्रकाश सर तुम्हाला? हो सर, समजलं. प्रवीण सर, प्रवीण गवळी सर? हो सर, समजलं. मयूर ठाकरे सर? होय, मी व्हिडिओ मिळणार, काय प्रॉब्लेम नाही. दशरथ सर? हो समजलं सर. मी पाठवलेलं जरा हे बघता, इम्पल्स करेक्शन केलेलं. बघा एकच मिनिट. इम्पल्स करेक्शन तुम्ही पाठवले का? एकच मिनिट. आताच पाठवले का? हा, हे सर त्याच्यावरती.
तुमच्या हा 2 स्क्रीन आहेत. ती स्क्रीनशॉट काढताना ती एक स्क्रीन चालू होती. ओके ठीक आहे. हे बघा इथे बघा जरा. आवाज येतोय ना माझा? हो येतोय. पहिला हा इथं झाला बरोबर काय? हो. नाही मी इथूनच चालू केलं हायर लो बसून. इथून तसं करायचं नसतं लक्षात घ्या. हा. तुम्हाला जर हिस्ट्री जर माहित नसेल तर तुम्ही फ्युचर कसं हे करणार? हा बरोबर आहे. म्हणून कधी पण लक्षात घ्या, तुम्हाला मी स्ट्रक्चर मॅपिंग करताना डेली आणि मंथलीचा टाइम फ्रेम का सांगितलाय? कारण की तुमच्या चार्टवर तुम्ही स्टार्टअप पासून चालू करू शकताय. बरोबर बरोबर. मग हा जो हाय आहे, या हायच्या वरती इथं जर कॅन्डल जर क्लोजिंग होत नसतील तर इथं हायर हाय बनणार नाही लक्षात घ्या. बरोबर बरोबर. बरोबर आहे का? बरोबर ना? हो. इथं हायर आणि इथं हायर लो बनणार नाही. इथं डायरेक्ट वरच्या बाजूला हायर हाय बनणार. बरोबर. कळलं का हे? मग ही टोटल इथनं इथपर्यंत मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स आहे लक्षात घ्या. कळलं हे? हो. हा त्यामुळे तुम्ही पहिल्यांदा विचार करा, पास्टचा विचार करा पहिल्यांदा. पास्ट महत्वाचा असतो. बरोबर. त्याच्यानंतर ना इथं तुमच्याकडे कॅन्डल आल्या, 3 कॅन्डल आल्या, बरोबर आहे. इथं करेक्शन धरलं, परत इम्पल्स आली, बरोबर आहे. हो का? इथे परत हायर लो केलं, बरोबर आहे. कारण की मार्केटने वरच्या बाजूला क्लोजिंग दिली आणि नंतर मार्केटने काय केलं, हायर लोच्या खाली क्लोजिंग दिली. मग इथे इम्पल्स आली, इथं पण इम्पल्स आली तुमच्याकडे. मला हॅलो हो दिसते. स्क्रीन दिसते का? हो. हे बघा इथे हा हायर लो पकडला तुम्ही. हो. इथे 3 कॅन्डलचं करेक्शन आलंय तुमच्याकडे. 1 2 3 आले ना? नाही आले. हा 1 नंबरचा कॅन्डल झाला. नाही पण पाठीमागला कॅन्डल हे आहे ना तो. हा 2 झाला आणि याच्या खाली आलं नाही, क्लोजिंग नाही मिळाली मला वाटते. नाही मिळाली, त्यामुळे येणार नाही. हे जरा चुकते लक्षात घ्या, ते चुकू नका कुठं. आणि तुम्ही मला सांगा, हा वरचा पहिला हायर आहे, हा इथनं इथे जरी मार्क केला तर इथं बीओएस याचा काही संबंध नाही. हा हायर आहे तर तुटून दे पहिल्यांदा. अच्छा बरोबर. हे इनसाइड आहे, हे मार्किंग करायचं नसते, हे इनसाइड आहे सगळं. हे चेक करणं महत्वाचं आहे लक्षात घ्या. हा हायर आहे बरोबर आहे तुमच्याकडे आणि हा हायर लो बरोबर आहे. हे चेंज ऑफ कॅरेक्टर बरोबर आहे तुमच्याकडे. इम्पल्स बरोबर आहे. त्याच्यानंतर हा करेक्शन आला, हा करेक्शन पण तुमच्याकडे बरोबर आहे. आणि हा चेंज ऑफ कॅरेक्टर होतं ना सर? हा बघा इथनं वरनं मार्केट इम्पल्स आलं, करेक्शन आलं, इथं इम्पल्स, इथं जिथं बीओएस होणार तिथं चेंज ऑफ कॅरेक्टर झालं लक्षात घ्या. नाही ते चुकीचं झाले जरा, ते खालचं वरून वरचं खाली. हा ते चुकीचं झालंय. आणि त्याच्यानंतर मार्केटने इथं चेंज ऑफ कॅरेक्टर देणार नाही, त्याचा काही संबंध नाही. इथे लोअर हाय तयार केलाय म्हटल्यावर संपलाच विषय. मागचं स्ट्रक्चर तुमचं हे झालंय. मग ही इम्पल्स मुवमेंट बरोबर आहे तुमच्याकडे. कळलं हे? हो. जरासं चुकतंय, काय करा, एवढ्या गोष्टी तुम्हाला मिळतात तर तुम्ही मला मॅपिंग करून पाठवा. मी नाही म्हणत नाही. ठीक सर. लक्षात घ्या कुठल्या गोष्टीला. आवाज येत नाही सर. हॅलो सर, आवाज येत नाही. प्रत्येक गोष्टीला सगळ्यांना सपोर्ट आहे लक्षात घ्या याच्यामध्ये. रुपेश सर. हॅलो. हा सर. सरांचा आवाज ब्रेक होतोय.
येते काय? हॅलो. हा हॅलो. हा रुपेश सर आवाज येतो? आवाज ब्रेक होतोय सर. आता क्लिअर येतोय का चेक करा. हा हो येतो सर. रुपेश सर हा ब्रेकर ब्लॉक मार्क केलाय तुम्ही बरोबर ना? हो. कोणत्या टाइम फ्रेमचा ब्रेकर ब्लॉक मार्क केलाय? 1 month. 1 monthचा. बरं ठीक आहे. आता ब्रेकर ब्लॉक ज्यावेळेला आपण मार्क करतो त्यावेळेला ही कॅन्डल मार्क करायची पूर्ण लक्षात घ्या. ओके नाही हा ओके ओके. हा ही कॅन्डल मी मार्क एफईजी केली. पकडून हा मग एफईजी त्यात पकडला. का तुम्ही ब्रेकर ब्लॉक कसा मार्क केला? इथनं मार्केट वरती गेलं, खाली गेलं, परत वरती गेलं आणि खाली मार्केट सेक्शन शिफ्ट केलं. म्हणून तुम्ही याला ब्रेकर हो ब्लॉक पकडला बरोबर आहे काय? आता तुम्ही मला एक हो. गोष्ट सांगा, हा जो ब्रेकर ब्लॉक तयार झालाय तो कोणत्या हायर टाइम फ्रेमच्या पीओआय मध्ये तयार झालाय काय? नाही नाही नाही. नाही झालेला. मग हा ब्रेकर ब्लॉक जास्त चालेल याची गॅरंटी नाही लक्षात घ्या. ओके. कळलं? पीओआय मध्ये मार्क झाला पाहिजे. हा हा तो कोणत्या हायर तरी टाइम. हायर टाइमच्या पीओआय मध्ये पाहिजे. हे काय मार्क केलाय? बीपीआर. बीपीआर बरोबर आहे. हा मार्क केला एफपीजी. हॅलो. मंथलीच एफपीजी. सर आवाज बंद झालाय. का तो हा मिटिगेशन ब्लॉक पण बरोबर आहे. हॅलो. हॅलो स्क्रीन दिसत नाही. हॅलो. गोष्टी समजत आहेत तुम्हाला? हॅलो सर आवाज आणि स्क्रीन देत नाही. काय प्रॉब्लेम नाही. ते हा ऍडव्हान्स ओबीवर थोडंफार तुम्हाला हॅलो सर. हॅलो सर. सर हॅलो हॅलो. हा बोला. हॅलो सर मगाचं मिटिगेशनचं जरा सांगा ना. काय आवाज आणि स्क्रीन येत नव्हता. मिटिगेशन ब्लॉक बरोबर आहे. काय प्रॉब्लेम नाही. बाकी सगळं बरोबर आहे. एक काम करा तुम्ही काय केले माहिती काय? सगळ्या गोष्टी एकदम मार्क करू नका. ओके ओके. आता तुम्ही एफव्हीजी मार्क करायला घेतला तर एफव्हीजी चे 10 चार्ट पाठवा. ओके ओके. बॅलन्स प्राइस रेंज सर ऍडव्हान्स ओपीएन होता तो चुकायला लागले. ते जरा चुकायला लागले. ते तुमचं क्लिअर करतो मी. पहिल्यांदा एक गोष्टी मास्टर करा. एफव्हीजी मास्टर करा. त्याच्यानंतर बॅलन्स बीपीआर मास्टर करा. त्याच्यानंतर व्हॉल्यूम इम्बॅलन्स मास्टर करा. त्याच्यानंतर ओके गॅप इम्बॅलन्स मास्टर करा. हे 10 रोज चार्ट पाठवा. एका दिवसाला 10च पाठवायचे. ठीक आहे. आणि रोज चेक करून घ्या. तुम्हाला मी मास्टर प्रॉपर बनवतो मग त्याच्यामध्ये. ठीक आहे. तेच सर आणि एक होतं ते हॅलो. एक बायस बेरीज झालेलंच हे होतं. तुम्ही पाठवलेलं वाटतं वरच आहे. बायस बेरीज झालेलं का? एकच मिनिट ते बघूया. स्टार्टिंगला आहे. बायस बेरिश होय बघा इथे. आता काय झालं इथे तुमचा इथे बायस बेरीज झाला. या कॅन्डलच्या खाली ही कॅन्डल क्लोज झाली बरोबर काय? बरोबर ना? बायस बेरीज झाल्यानंतर ना आता हा लाईव्ह आहे का हे आहे सांगा बरं मला. लाईव्हला आहे. मग बायस बेरीज झालाय. खालच्या ह्या कॅन्डलला कोणत्या प्युअर व्हॅल्यू गॅपचा सपोर्ट मिळालाय काय? नाही मिळालेला. नाही. मग ह्या कॅन्डलला वरच्या हाय टू खालचा लो स्कॅन करा आणि 50% वरच्या पीओआय मधनं सेल मारा. ते स्कॅन करून हे केला. पण तिथे मार्केट आल्यानंतर ना 50% आल्यानंतर मग त्यावेळेला ऑर्डर ब्लॉक वगैरे सगळं स्कॅन करून तिकडनं सेल मारा. आणि त्याचं जे टार्गेट त्याचं जे असेल तो खालचा फेअर व्हॅल्यू गॅप. पण शेवटी काय हा युनायटेड स्पिरिट्स तुमच्याकडे स्टॉक आहे. मग तुम्हाला हा इंट्राडे वगैरे करायला लागेल बरोबर ना? हो. म्हणजे शॉर्ट टर्म साठी गेला पाहिजे. हा शॉर्ट टर्म साठी जास्त टार्गेट मोठं मिळणार नाही. हा इंट्राडे प्ले केला तरी चालतोय हा तुम्हाला. हो. बाकी आणखी कुणाला काय प्रॉब्लेम आजच्या लेक्चर मध्ये? इम्पल्स करेक्शन चेतन सर आवाज येतोय? हो सर येतोय. होय युट्यूबला असते युट्यूबला. हा चेतन सर कसं काय चाललंय तुमचं?
सर सध्या आता फक्त आहे ना ऑर्डर ब्लॉक जरा मास्टर करायचं काम चालू. ओके ठीक आहे. मला काय करा, एकच ऑर्डर ब्लॉक घ्यायची आणि तिचे चार्ट पाठवायचे. बरं चालेल चालेल. हा बाकी दसरात सर तुमचं बाकीचं विजन कसं झालंय? मागच्या बॅच नंतर ना आताच्या बॅचचं विजन कसं आहे तुमचं? अगोदरचा बॅच मी सर कंटिन्यू नव्हता केला, ऍडव्हान्स मध्ये काही केलं नव्हतं, बेसिक झालं माझं. पण बेसिक बऱ्यापैकी आले लक्षात, या लागले आता, म्हणजे हो थोड्याफार गोष्टी समजायला लागल्यात प्रॉपर. हो, म्हणजे ट्रेनिंग मधलं मला काहीच माहित नव्हतं सर. ओके ठीक आहे, बऱ्यापैकी येते लक्षात. ओके ठीक आहे. प्रणय सर तुमचं? सर माझं आयडीएम वरती पूर्ण फोकस होता, ते झालंय माझं. ओके ठीक आहे. चार्ट पाठवा. ऍक्च्युली काय करा, चार्ट पाठवा तुम्ही मला. आयडीएम तुम्ही जर फोकस करताय तर आयडीएमचे 10 चार्ट पाठवा. हो, मंथली, डेली, वीकली सर केलेत. 3 hours 4 hours एक 20 करून ठेवलेत मी. पाठवायचे बाकी तुम्हाला. चालेल चालेल, पाठवा. ते बाकीचे आपण चेक करूया. त्याच्यानंतर ना कृपा मॅडम. सर डाउट्स क्लिअर होत आहेत. म्हणजे पहिलं थोडंसं अटेंड केलं नाही ना मी पहिले बॅच, आता थोडेसे क्लिअर होत आहेत सर डाउट्स. काय होत आहेत ना? हो हो सर. ओके ठीक आहे. थोडंफार तुमच्याकडून मला 1000% द्या. शुअर सर, शुअर. लास्ट टाइम मिस झालेला आहे, पण डेफिनेटली मी करते आता. ओके ठीक आहे. जेवढं काय होतंय, म्हणजे आजचा जो टास्क आहे लक्षात घ्या, आज जो टास्क तुम्हाला मी जो दिलेला आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, अप ट्रेंड किंवा डाऊन ट्रेंड मार्क करायचा आहे. तो 3 कॅन्डल वाला मार्क करायचा, लक्षात घ्या. त्याच्यामध्ये नियम काय आपला, की तुमच्याकडे त्या 3 कॅन्डल असल्या पाहिजे. 3 कॅन्डल्स क्लोज पाहिजे करेक्शन. करेक्शन मध्ये. हे करा, लक्षात घ्या. हे केल्यामुळे तुम्हाला आयडीएम सोपं जाईल. नक्की सर, या वेळेला मी डेफिनेटली करेन. ओके ठीक आहे. ओके सर, थँक्यू. बाकी वैभव सर? हॅलो सर. हा बोला प्रवीण सर. सर हे टास्क टेलिग्रामच्या ह्याच्यावर टाकायचं का? हो हो, तुम्हाला लिंक शेअर करू तुम्ही. आणि चालेल सर. आणि उद्या टाकलं तर चालेल ना हे इम्पल्स आणि करेक्शनचं? हो, इम्पल्स आणि करेक्शनचे उद्या टाकायचे, लक्षात घ्या. उद्या शनिवार. हा, ते तुमचं ते आयडीएम स्ट्रक्चरचं झालंय, ते पण झालंय, मी केलेलं आहे प्रॅक्टिस. ते पण टाकलं चालेल ना? टाका चालेल, काय प्रॉब्लेम नाही. चालेल, ओके. मग तेच म्हणतो उद्या टाकतो. चालेल ठीक आहे. सर हा बोला चेतन सर. बेरी शेल प्राइस ऍक्शन आपण जे मार्क करतो ते पण पीओआय मध्येच येतं का? नाही नाही नाही, ते पीओआय मध्ये येत नाही. ते हेल्दी आणि अनहेल्दी प्राइस ऍक्शन मध्ये येतं. ते त्याच्यात तेवढंच येतं. ओके ओके. बाकी कुणाला काय प्रॉब्लेम? सर ऐका ना. हा बोला. ते 3 कॅन्डल पुल बॅक एकदा रिपीट करा ना सर. 3 कॅन्डल पुल बॅक कशामधला? तो इकडे ह्याच्या मधला म्हणला ना, आजचं लेक्चर जे दिलं होतं ते करेक्शन मधला सर. बघा इथे आहे बघा, हे दिसतं का? हे हा वा आला. हॅलो. याच्यामध्ये ज्या वेळेला तुमच्याकडे अप ट्रेंड असतो. हॅलो सर, तुमचा आवाज ब्रेक होतोय. अप ट्रेंड मध्ये ज्या वेळेला करेक्शन येणार असतं, त्यावेळेला पहिली जी कॅन्डल तयार खाली दुसरी कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे, लक्षात घ्या. बघा आवाज येतो का? हो सर, आता येतोय. ज्या वेळेला हे काय तुमच्याकडे, मला सांगा, ही वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. ही कॅन्डल ज्या खाली आल्या ती कोणती मुवमेंट आहे? करेक्शन. आणि हे वरती जाणारी मुवमेंट कोणती आहे? इम्पल्स. इम्पल्स. मग हे जे करेक्शन आले याच्यात 3 प्लस कॅन्डल पाहिजेत फक्त आपल्याला. 2 असतील तर नाही चालणार. मग त्या कॅन्डल कशा पाहिजे? एक पहिल्या कॅन्डलच्या लोच्या खाली दुसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे आणि दुसऱ्या कॅन्डलच्या लोच्या खाली तिसऱ्या कॅन्डलने क्लोजिंग दिली पाहिजे, लक्षात घ्या. ओके सर. हा, मग तिथे बघा, इथनं मार्केट वरती गेले आणि इथे कसा कॅन्डल तयार झालाय इथं, आणि ह्याच्या आतमध्ये तुमच्याकडे इथं जर ब्लॅक तयार झाल्या, लक्षात घ्या. ह्याच्या आतमध्ये जर अशा ब्लॅक तयार झाल्या, पहिल्या कॅन्डलचा हाय आणि लो तुटत नाही, तर ह्या ब्लॅक कॅन्डलचा काय संबंध आहे, लक्षात घ्या. हो सर. या पहिल्या कॅन्डलची जोपर्यंत सिक्युरिटी संपत नाही तोपर्यंत ब्लॅक कॅन्डल मोजायचे नाहीत.
ओके सर, ठीक आहे. हा, समजलं हे? सर मी माझे चार्ट पाठवून हो ठेवले सर. पाठवून ठेवलेत का? प्रणव सर आवाज येते? हा आता यायला सर. हॅलो 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 सर. हॅलो सर, आवाजाचा फारच प्रॉब्लेम होत चाललाय. येतोय का बघा आवाज? आता येतोय सर. आता काय झाले माहिती काय, आपण ज्यावेळेला मागच्या वेळेला आपले लेक्चर होते ना, त्यावेळेला आमचा सीपीयू वेगळा होता. हा त्यावेळेला 30,000 रुपयाचा सीपीयू होता, 30 का 40,000 रुपयाचा. आता ₹1,00,000 घेतलाय तर असं करायला लागेल ते. ह्याच याला काय आता ते सीपीयू मधनं प्रॉब्लेम यायला लागलाय का, इंटरनेट मधनं यायला लागलाय का, माईक मधनं, काय पण समजत काय माहिती सर, 1.5 तास होऊन गेला ना की थोडासा प्रॉब्लेम वाढत जात. होय, ते असं ते अपडेट केल्यामुळे त्यामुळे पोर्टमुळे काहीतरी मला वाटते प्रॉब्लेम्स यायला लागलेत. ओके. इंटरनेट कनेक्शनचं तर याच्या अगोदर आलं नाही, आपल्या बॅचला पाठीमागच्या आलंच नाही. हा त्यामुळे आता चालतं, ठीक आहे. समजलं नाही सर्वांना आजचं? हो सर. हा. सर माझी चार्ट उद्या बघाल का? हा, तुमचे बघून मी पाठवतो चार्ट. ठीक आहे सर. हा, बाकी सोमवारी भेटू आपण लेक्चरला. ऍडव्हान्स लेवल. हॅलो, हा बोला ना. टेलिग्रामची लिंक ती ऍडव्हान्स आहे, लक्षात घ्या. तुमचं कसं होतंय ते, मग तुम्हाला ते त्यातलं काही समजणार नाही. पुढच्या गोष्टी आमच्या माहित नाहीत ना तुम्हाला. सर मला पण टेलिग्रामची लिंक टाकून द्या ना. टेलिग्रामला लिंक फक्त आमचं अनालिसिस असतं, आम्ही तिकडे ट्रेड शेअर करत नाही. मी कधी कुणाला ट्रेड शेअर करत नाही, लक्षात घ्या. बरोबर ओके सर. सर. कॉल्स प्रोव्हाइड करत नाही. आमचा जो ट्रेडर आहे तो स्वतः इंडिपेंडेंट बनला पाहिजे, त्याच्यासाठी मी कॉल प्रोव्हाइड करत नाही. तसले काही ग्रुप्स नाहीत आमच्याकडे. ओके सर, चालेल चालेल. चालते, ठीक आहे. मग सोमवारच्या लेक्चरला भेटू. नक्की सर. तोपर्यंत स्टडी करा सर्वांनी. हो सर, हो सर. घेतो का थोडा देता का? थोडा देता?